नमस्कार, मी भारत पाटील. द युनिक फाउंडेशनच्या कोविड-19 लॉक अनलॉक ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या आपल्या व्याख्यानमालेचं हे समारोपीय सत्र आहे, 11वं सत्र. आणि आजच्या विषयामध्ये भारतीय लोकशाही, आडवळणे आणि विपर्यास या विषयावर प्राध्यापक सुहास पळशीकर सर आपल्यासोबत आहेत. ते या विषयाची मांडणी करणार आहेत. पळशीकर सरांना आपण सर्वजण एक राजकीय विश्लेषक म्हणून ओळखतो, अभ्यासक आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात त्यांनी अध्यापन केले आणि स्टडीज इन इंडियन पॉलिटिक्स या नियतकालिकाचे संपादक देखील आहेत. त्याचप्रमाणे देशभरातल्या विविध प्रादेशिक आणि इंग्रजी देखील वर्तमानपत्रातून आपण त्यांची सदर ही नेहमी वाचत देखील असतो. तेव्हा पळशीकर सरांचं मी द युनिक फाउंडेशनच्या वतीने स्वागत करतो, तुमच्या सर्वांचंही स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी भारतीय लोकशाही, आडवळणे आणि विपर्यास या विषयाच्या मांडणीला सुरुवात करावी. धन्यवाद भारत. युनिक फाउंडेशननी गेले 10 दिवस हा जो उपक्रम चालवलेला आहे त्याच्यामध्ये मला बोलायला सांगितलं, याबद्दल मी सुरुवातीलाच त्यांचे आभार मानतो. तुम्ही ज्या लोकांनी गेले 8-10 दिवस ही भाषणं ऐकली असतील त्यांना असं लक्षात येईल की त्यातल्या बऱ्याचशा भाषणांचा संदर्भ हा लॉकडाऊनचा होता. आज मी जे बोलणार आहे ते मात्र थेट लॉकडाऊन बद्दल फारसं बोलणार नाहीये. आणि त्याचं कारण असं की ज्या विषयावरती आपल्याला आज चर्चा करायची आहे त्याचा संबंध लॉकडाऊनच्या पलीकडे सुद्धा आपल्या नेहमीच्या आणि येत्या 10, 20, 25 वर्षांमधल्या राजकारणाच्या वाटचालीशी असणार आहे. शिवाय थेट लोकशाहीचा आणि लॉकडाऊनचा काय संबंध आहे याच्याबद्दल एप्रिल महिन्यामध्ये मी इंडियन एक्सप्रेसमध्ये 2 वेळेला लिहिलं होतं. त्यातलं काही आपण जर पाहिलं असेल तर साधारणपणे लॉकडाऊनमुळे जगात आणि भारतातल्या लोकशाहीमध्ये कोणते प्रश्न निर्माण होणार आहेत याचा तुम्हाला अंदाज आलेला असेल, त्यामुळे मी त्याची पुनरावृत्ती करणार नाहीये. प्रश्न असा आहे मग की जर असं असेल तर ज्या देशाची लोकशाही आता जवळपास 70-75 वर्ष चाललेली आहे अशा भारतासारख्या लोकशाहीची चर्चा करत असताना शीर्षक जे आहे ते कदाचित तुमच्यापैकी अनेकांना खटकणारं असेल. कारण जगभर आणि विशेषतः भारतात असं मानायची पद्धत आहे की आपली लोकशाही, भारताची लोकशाही ही जगातली एक फार मोठी लोकशाही आहे, कदाचित ती एक फार यशस्वी लोकशाही आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर आपल्या लोकशाहीच्या संदर्भात बोलताना आडवळणं आणि विपर्यास यांची चर्चा का करायची? मला असं वाटतं की ह्याचा खुलासा जर आपण केला तर इथून पुढं मी जे बोलणार आहे त्याची पार्श्वभूमी तयार व्हायला तुम्हाला मदत होईल. पहिला मुद्दा असा आहे की लोकशाही ही गोष्ट अशी नसते की जी एकदा स्थापन केली की कायम स्वरूपात तशीच राहते. लोकशाही ही सतत तुम्हाला जपावी लागते, धक्के देऊन ती पुढे न्यावी लागते, बरेच वेळेला तिला सपोर्ट करावं लागतं, तिच्यामध्ये स्वतः जीव गुंतवायला लागतो, तेव्हा लोकशाही वृद्धिंगत होत असते. जर समाज, नागरिक हे बेसावध राहिले आणि असं मानून चालले की लोकशाही आलेली आहे, आता आपल्याला काही वेगळं करायची गरज नाही, तर ती लोकशाही भलतीकडे जाण्याची शक्यता असते. दुसरा भाग त्याच्यातला जो आहे तो असा की लोकशाहीचा प्रवास हा सतत चालू राहणारा, कधीही न संपणारा असा प्रवास असतो. एका अर्थाने ते वर्क इन प्रोग्रेस असं आपण ज्याला म्हणू शकतो तसा तो प्रवास असतो की सतत आपण लोकशाहीचा शोध घेत असतो. आणि त्यामुळे असा शोध घेत असताना आणि विशेषतः वर्क इन प्रोग्रेस अशा स्वरूपामध्ये लोकशाही असल्यामुळे अनेक वेळेला आपण इकडे तिकडे रस्ता चुकायची शक्यता असते, अनेक अडचणी येत असतात. भारताचा जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे की फाळणीनंतर इथली लोकशाही निर्माण झाली आणि तिथपासून अनेक अडचणींची मालिका या लोकशाही पुढे वेळोवेळी उभी राहिलेली आहे. ह्या अडचणी, ही आडवळणं पार करून तुम्ही मुख्य रस्त्याला लागणार का भलतीकडे जाणार याच्यावरती लोकशाहीचं यश आणि अपयश हे अवलंबून असतं. आशा भोसले यांचं एक फार प्रसिद्ध जुनं गाणं आहे. त्याचा मुखडा असा आहे, निकले थे कहां जाने के लिए, निकले थे कहां जाने के लिए, पहुंचे हैं कहां मालूम नहीं. लोकशाहीचं बरेच वेळेला असं होऊ शकतं की आपण निघतो एकीकडे जायला आणि पोचतो भलतीकडे. भारताचं तसं झालंय का? तसं होण्याची शक्यता आहे का? हे तपासणं हा आजच्या माझ्या या मांडणीचा मुख्य हेतू आहे. भारताच्या लोकशाहीकडे जाण्याच्या आधी आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे
की मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे जर लोकशाही ही सतत घडवायला लागत असेल तर असे कोणते ताणतणाव, असे कोणते प्रश्न लोकशाहीच्या पुढे कायम स्वरूपामध्ये असतात. उदाहरणार्थ, आपण लोकशाहीमध्ये लोक हा शब्द वापरतो. हे लोक कोण आहेत? प्रत्येक वेळेला, प्रत्येक देशात जेव्हा संघर्ष उभे राहतात त्यावेळेला कोणता तरी एक गट असं मानायला लागतो की आम्ही म्हणजे या लोकशाहीतले खरे लोक आहोत, बाकी तुम्ही कोणी नाही. आणि शिवाय सैद्धांतिक पातळीवर लोकशाहीमध्ये नेहमीच एलिट म्हणजे अभिजन आणि सामान्य नागरिक यांच्यामध्ये एक द्वैत असतं. जर एलिट किंवा अभिजन असं मानायला लागले की लोक म्हणजे आपणच फक्त आहोत, तर बाकीच्या लोकांना त्या लोकशाहीमध्ये स्थान मिळत नाही. हा तणाव लोकशाहीला कायम सांभाळावा लागतो, सोडवायला लागतो. तसंच दुसरी गोष्ट असते की हे जे लोक आहेत त्यांनी लोकशाहीमध्ये काय करायचं अशी अपेक्षा असते. जर तुम्ही क्लासिकल म्हणजे अभिजात असे लोकशाहीचे सिद्धांत पाहिलेत तर तुम्हाला असं दिसेल की त्याच्यामध्ये असं मानलं जातं की नागरिकांनी सतत क्रियाशील असणं ही लोकशाहीची एक महत्वाची अट मानली जाते. त्यामुळे एकीकडे नागरिक क्रियाशील असायला पाहिजेत ही अपेक्षा, म्हणजे लोकांनी काय करावं तर लोकांनी सतत त्या लोकशाहीच्या नियमनामध्ये आणि वागणुकीमध्ये भाग घ्यावा. तर दुसरीकडे लोकांनी राज्यसंस्था नावाच्या गोष्टीचं आज्ञापालन करावं. नागरिकांची ही जबाबदारी आहे की त्यांनी आज्ञापालन केलं पाहिजे, त्यांनी कायदे पालन केलं पाहिजे. यांच्यामध्ये तणाव आहे. सतत निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घेऊ पाहणारे क्रियाशील नागरिक आणि मान खाली घालून आज्ञापालन करणारे नागरिक, या दोन अगदी भिन्न गोष्टी आहेत. या दोन एकत्र कशा आणायच्या, त्यांच्यात समन्वय कसा साधायचा, हा लोकशाहीमधला दुसरा एक महत्वाचा तणाव असतो. तो काही केवळ भारतापुरता मर्यादित नाहीये, जगभर सगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवरती हा तणाव अनुभवाला येत असतो. आणि मग तिसरी गोष्ट त्यामुळे त्याच्यातनं येते ती अशी की नागरिक म्हणून मला अधिकार आहेत, तुम्हाला अधिकार आहेत, सगळ्या नागरिकांना अधिकार आहेत. पण हे अधिकार आणि ज्याला ऑर्डर असं म्हणतो आपण किंवा लॉ अँड ऑर्डर असं म्हणतो, कायदा आणि सुव्यवस्था, यांचा समन्वय कसा साधायचा. माझे अधिकार जे आहेत त्यांच्या आग्रहामधून ह्या सुव्यवस्थेला धोका पोचला तर काय करायचं, किंवा ती सुव्यवस्था बसवण्याच्या नादात माझे अधिकार जर कमी झाले तर काय करायचं. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या तणावांमधून प्रत्येक देशातल्या, जिथे लोकशाही अशा देशांमधल्या लोकशाहीला वाट काढावी लागत असते. भारतही याला अपवाद नव्हता. भारतामध्ये 50 सालाच्या आसपास जेव्हा औपचारिकपणे लोकशाहीची प्रस्थापना झाली त्यावेळेला भारतामध्ये कोणते विशेष गोष्टी होत्या हे आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की भारतात लोकशाही येण्याच्या आधी विशेषतः ज्याला उत्तर गोलार्ध असं म्हणतात, त्या उत्तर गोलार्धात म्हणजे जगाच्या उत्तरेच्या भागात, युरोप अमेरिकेमध्ये अनेक देशांमध्ये लोकशाही आलेली होती. त्यामुळे लोकशाहीचे तेव्हापर्यंतचे सगळे सिद्धांत हे या देशांच्या अनुभवांवरती आधारलेले होते. आणि या देशांचा अनुभव काय होता, तुम्हाला असं दिसेल की युरोप अमेरिकेमध्ये जी लोकशाही आली तिला एक ऐतिहासिक क्रम होता. त्या क्रमामध्ये पहिल्यांदी लोक म्हणजे व्यक्ती नावाची गोष्ट घडली, रचली गेली सैद्धांतिक पातळीवर आणि व्यवहारातही मानली गेली की मी एक मनुष्य आहे, मी एक नागरिक आहे. आणि व्यक्ती म्हटल्यानंतर किंवा अशा प्रकारचं इंडिव्हिज्युएशन म्हणजे माणसांचं व्यक्तींमध्ये रूपांतर झाल्यानंतर आपोआपच दोन गोष्टी होतात. एक म्हणजे माझी प्रतिष्ठा ही मी जपणार असा माझा आग्रह राहतो, तुमची प्रतिष्ठा तुम्ही जपणार असा तुमचा आग्रह राहतो. यातून डिग्निटी किंवा व्यक्तीची प्रतिष्ठा नावाची कल्पना उदयाला येते, साकार होते. म्हणजे एकदा आपण व्यक्ती ही कल्पना केली की आपोआपच त्याच्यातनं व्यक्तीची प्रतिष्ठा आणि त्याच्या जोडीला व्यक्तीचं स्वातंत्र्य, की प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे, तिने आपला स्वतःचा विकास स्वतंत्र प्रज्ञेने बुद्धीने करून घ्यावा. युरोप अमेरिकेमध्ये या पद्धतीने सुरुवातीला व्यक्ती ही गोष्ट अस्तित्वात आली आणि त्याच्यानंतर मग त्या व्यक्तींचा मिळून लोकशाहीतला लोक नावाचा प्रकार जो आहे तो रचला गेला. समुदाय रचले गेले, राष्ट्र रचली गेली आणि त्या राष्ट्रांमध्ये, त्या समुदायांमध्ये ज्याला आपण लोकशाही म्हणतो ती आणली गेली.
भारतामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की नेमका हा क्रम असा नाही. म्हणजे भारतात 50 साली लोकशाही औपचारिकपणे आली असं जरी आपण म्हणत असलो तरी लोकशाहीची सुरुवात किंवा ज्याला आपण म्हणूया डेमोक्रेटिक सेन्सिबिलिटीज, लोकशाही पद्धतीच्या संवेदना, जाणीवा या त्याच्या 50-60 वर्ष आधी निर्माण झालेल्या होत्या. आणि केवळ मराठी म्हणून अभिमानाने हे सांगायची गरज नाही, वस्तुस्थिती म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्या जाणीवांची निर्मिती दोन एका अर्थाने एकमेकांच्या विरुद्ध असलेल्या विचारवंतांच्या कामामध्ये आणि विचारामध्ये आपल्याला दिसते. एक म्हणजे महात्मा फुले आणि दुसरे म्हणजे लोकमान्य टिळक. आता यांच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की विशेषतः ज्योतिबा फुल्यांच्या विचारांमध्ये लोक या कल्पनेपेक्षा व्यक्ती ही कल्पना रचण्यावरती भर जास्त होता. समानता, स्वातंत्र्य या गोष्टींना महत्व देण्याचा प्रयत्न होता. पण पुढच्या काळात स्वातंत्र्य लढ्याच्या दरम्यान आपल्याकडे असं झालं की वसाहतवादाच्या विरुद्ध लढत असताना आपण लोक म्हणून आधी रचले गेलो, आधी तयार झालो आणि मग आता संविधान तयार केल्यानंतर हा प्रश्न आला की हे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये जे नागरिक आहेत त्या सगळ्या नागरिकांना व्यक्ती म्हणून सुद्धा अधिकार आहे. आता याचा अर्थ असा झाला, आणि याच्यामध्ये चांगलं काय वाईट काय हा मुद्दा नाहीये, हे लक्षात घ्या की युरोपातल्या आणि अमेरिकेतल्या पद्धतीने भारतातल्या लोकशाहीचा विचार आणि तिचा व्यवहार हा विकसित झालेला नाही. आपल्याकडे जेव्हा नेहमी वाद होतात व्यक्ती स्वातंत्र्यावरनं, तेव्हा बरेच वेळेला आपणही काही वेळेला असं दुःखाने म्हणतो की आपल्या देशात लोकांना व्यक्ती स्वातंत्र्याची किंमत नाही. कदाचित ते खरं असेल, पण त्याच्या पाठीमागची ऐतिहासिक पार्श्वभूमी ही आहे की याचं कारण इथल्या इतिहासामध्ये आधी आपली जी जाणीव रचली गेली तीच मुळे एक लोक म्हणून, राष्ट्रसमूह म्हणून रचली गेली. हाच एक फरक आहे असं नाहीये. दुसरा एक फरक आहे आणि तो अद्भुत फरक आहे ज्याच्याकडे आपण भारतीय नागरिक म्हणून आणि भारताच्या राजकारणाचे विद्यार्थी म्हणून बरेच वेळेला दुर्लक्ष करतो. असा एक अद्भुत फरक भारत आणि इतर विशेषतः युरोपातले देश यांच्यामध्ये आहे. तो असा आहे की भारतात बहुविधता आहे हे आपल्याला माहिती आहे आणि ती सगळीकडे असते जगात. काही देशांमध्ये कमी असते, काही देशांमध्ये जास्त असते. पण या बहुविधतेचं काय करायचं याच्याबद्दलची दृष्टी भारताची जी होती, जी निर्माण केली गेली, ती मात्र पूर्णपणे वेगळी होती. पुन्हा आपल्या पुढे मॉडेल कोणतं होतं त्यावेळेला, तर जवळपास कोणतंच नव्हतं. कारण युरोपातले देश जे आहेत ज्यांची लोकशाही म्हणून आणि राष्ट्र म्हणून रचना हीच मुळे 19व्या शतकाच्या शेवटी 20व्या शतकाच्या सुरुवातीला झाली होती, त्यांचा आकार, त्यांची लोकसंख्या ही जर लक्षात घेतली तर तुम्हाला असं दिसेल की हे देश सहजगत्या एकसंध देश म्हणून उभे राहू शकले. याचं कारण ते बहुतेक वेळेला एकभाषिक, एक धर्माचे, आणि नुसते धर्माचे नाही, बरेच वेळेला त्या धर्मातल्या सुद्धा एखाद्या पंथाचे किंवा संप्रदायाचे असे लोक होते. हे छोटे देश होते त्यामुळे त्यांना ते शक्य झालं. आणि छोटे म्हणजे त्यातले थोडे मोठे जे आहेत जर्मनी सारखे किंवा फ्रान्स सारखे, त्यांच्याकडे पाहिलं तरी तुम्हाला हे दिसेल की जर्मन भाषा किंवा फ्रेंच भाषा आणि ख्रिश्चॅनिटी याच्यावरती हे देश, यांचे समाज हे आधारलेले होते, एकत्र झालेले होते. भारताला हे मॉडेल अर्थातच लागू होणारं नव्हतं. याचं कारण इथली केवळ विस्तारानेच लोकसंख्या जी आहे तिच्यातली विविधता ही मोठी होती. दुसरं मॉडेल जे होतं ते 18व्या शतकाच्या शेवटी तयार झालेलं, 19व्या शतकात विकसित झालेलं अमेरिकी मॉडेल होतं. अमेरिकेतही विविधता आहे, आजही आहे. पण अमेरिकेतल्या ह्या विविधतेबरोबर अमेरिकेमध्ये आणखीन एक गंमत आहे. ती अशी की अमेरिका हा स्थापनेपासून व्यापारी आणि भांडवल प्रधान देश म्हणून विकसित झाल्यामुळे भांडवलशाहीमधून आपोआप येणारा जो एक सरधोपटपणा असतो तो अमेरिकी समाजामध्ये आला. आणि त्यामुळे एका बाजूला तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुमच्या गटाचं स्वातंत्र्य आहे, तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुमचा गट तुम्ही विकसित करू शकता, हे खरं आहे. पण हे सगळं एका चौकटीत, आणि ती चौकट ज्याला अमेरिकॅनिझम असं आपण म्हणू शकतो, त्या अमेरिकॅनिझम मध्ये आहे. आपल्याला त्याच्या तपशिलात जायची गरज नाही, पण गंमत म्हणून जर बोलायचं झालं तर आपण असं म्हणू की म्हणजे काय असतं, तर बर्गर खाणं किंवा मॅकडोनाल्डचं खाणं हे मात्र सगळ्यांना असतं. तुम्ही इटालियन असलात तरी सुद्धा असतंच. तुम्ही इटालियन रेस्टॉरंटमध्ये जाल पण त्याच्याबरोबर तुम्हाला बर्गर खावाच लागतो, तर तुम्ही खरे अमेरिकन असता.
आता हा गमतीचा भाग सोडून द्या, पण ह्याला मेल्टिंग पॉट मॉडेल म्हणून म्हटलं गेलं. आता हे जे मेल्टिंग पॉट मॉडेल आहे त्याच्यामध्ये तुम्ही वितळून जाता. म्हणताना म्हणतात की तुम्हाला वेगळी राहता येईल, पण सगळेजण वितळून जातात, सगळेजण त्याच पद्धतीच्या अमेरिकन पद्धतीने जगतात, विचार करतात, तुमची विचार पद्धती, तुमची जीवन पद्धती एकसारखी होते. भारताने हेही मॉडेल स्वीकारलं नाही आणि त्यामुळे भारताने जे मॉडेल स्वीकारलं ते मॉडेल हे आव्हानात्मक मॉडेल होतं. ही युरोप अमेरिकेच्या लोकशाहीच्या तुलनेने भारताच्या लोकशाहीमध्ये असलेली दुसरी महत्वाची वेगळी गोष्ट होती. त्या मॉडेलला नाव काय द्यायचं याच्याबद्दल वाद आहेत, कारण पूर्वी विविधतेत एकता असा शब्द वापरला जायचा, पण तो काही पुरेसा बरोबर आहे असं मला वाटत नाही. भारताच्या मॉडेलचं खरं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही वेगळे आहोत आणि तरी एक आहोत. हे कसं शक्य झालं ऐतिहासिक दृष्ट्या? तर पहिली गोष्ट म्हणजे ह्या इथल्या भारतातल्या समाजाचं वसाहतपूर्व सामाजिक जीवन, वसाहतवादाचा आपला राष्ट्रवादाचा अनुभव आणि आपलं संविधान, या 3 गोष्टींमधून हे आव्हान आपण पेलायचं असं ठरवलं. आणि याच्यात संविधानाचा टप्पा हा अतोनात महत्वाचा आहे, कारण संविधानाने जणू काही ही द्वाही फिरवली की तुम्हाला भारतीय होण्यासाठी तुमचं दुसरं काहीही सोडावं लागणार नाही. तुम्हाला भारतीय जर म्हणवायचं असेल तर तुम्ही फक्त स्वतःला भारतीय म्हणवता, त्याच्याबरोबर तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करता, आणि त्यामुळे तुमचं भारतीय असण्यासाठी दुसरं तुमचं काहीतरी प्रिय असलेली गोष्ट सोडण्याची अट नाही, हे संविधानाने ठरवून दिलं. तेव्हा या पार्श्वभूमीवर भारताच्या लोकशाहीचा विकास हा 50 सालानंतर व्हायला सुरुवात झाली. आणि त्यामुळे मग तुम्ही असा प्रश्न विचाराल की असं जर आहे तर मग आडवळणांचा रस्ता का आला? त्याला पहिलं उत्तर असं आहे की आत्ता आपण पाहिलं त्याप्रमाणे हे आव्हान जे होतं ते दुहेरी होतं. एका बाजूला व्यक्ती घडवणं हे आव्हान होतं, नागरिक घडवणं हेच आव्हान होतं. आपण समाज घडवला, एक राष्ट्र निर्माण केलं, संविधान तयार केलं, आणि मग संविधान तयार केल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं, ज्याचा बाबासाहेब आंबेडकरांच्या शेवटच्या संविधान सभेतल्या भाषणामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की इथे नागरिक घडवायला पाहिजे. जोपर्यंत इथली माणसं नागरिक म्हणून स्वतःला मानत नाहीत तोपर्यंत या लोकशाहीच्या डोक्यावर टांगती तलवार राहणार. आणि दुसरा मुद्दा जो आपण पाहिला की वेगळे असलो तरी आम्ही एक आहोत, ही भावना ऑटोमॅटिक नसते. काही प्रमाणात ती ऑटोमॅटिक असते, आपोआप आपल्याला तसं वाटतं, पण ती घडवावी लागते. तिचा सतत विकास घडवायला लागतो आणि त्याच्यासाठी राजकीय प्रयत्न व्हायला लागतात. ते जर झाले नाहीत तर हे दोन्ही प्रकल्प, व्यक्ती घडवण्याचा प्रकल्प, नागरिक घडवण्याचा प्रकल्प आणि एक नवीन समाज घडवण्याचा, ज्याच्यामध्ये विविधता आहे आणि तरी ऐक्य आहे असा समाज घडवण्याचा प्रकल्प, हे दोन्ही धोक्यात येतात. 50 सालानंतर एक गंमत झाली. भारताची जेव्हा वाटचाल सुरू झाली संविधानाची, तेव्हा ती अशी की आपल्या सगळ्या त्यावेळचे जे धुरीण होते, जे राज्यकर्ते होते, विरोधी पक्षाचे लोक होते, या सगळ्यांच्या बाबतीत असं झालं की ते तत्वानी इमानाने लोकशाहीवादी होते, पण त्यांच्या व्यवहारांमध्ये अनेक वेळेला तडजोडी येत राहिल्या, खोट येत राहिली. आणि त्या तडजोडींमुळे, ती खोट येत राहिल्यामुळे आपल्या लोकशाहीच्या व्यवहारामध्ये अनेक वेळेला सुरुवातीच्या काळापासून प्रश्न निर्माण झाले. म्हणजे उदाहरणार्थ काय झालं तर अगदी सुरुवातीचा विचार करा तुम्ही, तुमच्या असं लक्षात येईल की लढून लोकांनी स्वातंत्र्य मिळवलं, सार्वजनिक लढा देऊन आपण स्वातंत्र्य मिळवलं. पण ते मिळवल्यानंतर मात्र आपण लगेच लोकांना असं सांगितलं की आता तुम्ही जरा शांत बसा. म्हणजे एका फार मोठ्या क्रियाशील समूहाला अचानकपणे निष्क्रिय बनवण्याचं जणू काही आव्हान आपल्या राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्यानंतर घेतलं. आणि त्यातून नागरिकांचं काय करायचं, नागरिकांच्या क्रियाशीलपणाचं काय करायचं, हा प्रश्न कायम राहिला. एका अर्थाने मी परवाच्या एका लेखात याचा उल्लेख केलेला आहे त्याप्रमाणे हा जो प्रकल्प होता तो प्रकल्प म्हणजे जणू काही एक विनम्र लोकशाही बनवण्याचा प्रकल्प होता. संविधानाने तर मोठी महत्वाकांक्षा ठेवली होती, पण व्यवहारात आपल्या 50 सालानंतरच्या जे झालं ते असं झालं की आपला व्यवहार हा जणू काही एक विनम्र लोकशाही बनवण्याचा राहिला. त्यामुळे क्रियाशील लोकांनी आता मात्र शांत बसावं अशी आपण अपेक्षा करायला लागलो.
इतकंच नाही तर त्या विनम्र लोकशाहीचा दुसरा भाग असा होता की सगळं काही नेत्यांनी ठरवावं. म्हणजे लोकांनी राजकारणात केव्हा यायचं हेही नेत्यांनी ठरवावं, देशासाठी काय चांगलं आहे काय नाही हेही नेत्यांनी ठरवावं. जी व्यक्तिपूजा आणि जे व्यक्तिस्तोम हे नंतरच्या टप्प्यांवरती आपल्याला दिसतं, त्याची सायकोलॉजिकल मानसिक सुरुवात ही एका अर्थाने इथे झाली की आपण परावलंबी झालो. मेंटली मानसिक दृष्ट्या आपण परावलंबी झालो की ह्या देशाचं जे काही भलं बुरं असेल ते नेते ठरवणार आहेत. या मुद्द्यावरती आपण येऊन पोचलो. ही नेतृत्व केंद्री लोकशाही इथे तयार व्हायला सुरुवात झाली. आणि तिसरं, मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे, कायदा आणि सुव्यवस्था या नावाच्या गोष्टीचं भूत जे काही आपल्या मानगुटीवरती बसलं 50 सालापासून ते कायमचं बसलं. भले भले लोक, मग ते न्यायाधीश असतील, कायदेतज्ञ असतील, राजकीय पुढारी असतील, कायदा आणि सुव्यवस्था म्हटलं की नतमस्तक होतात. त्यांना असं वाटतं की कायदा आणि सुव्यवस्था ही अशी काही अत्युच्च कोटीची गोष्ट आहे की त्याच्या पुढे नागरिकांचे अधिकार हे दुय्यम आहेत. जो सैद्धांतिक द्वंद्वाचा मी सुरुवातीला उल्लेख केला तो इथे येतो की अधिकार आणि ऑर्डर किंवा कायदा आणि सुव्यवस्था यांचा मेळ कसा घालायचा, आपला व्यवहार फसला. आणि हे सुरुवातीपासून झालेलं आहे. आणि त्यामुळे याच्याबद्दल एका पक्षाला किंवा दुसऱ्या पक्षाला जबाबदार धरण्याची गरज नाही. किंवा आपण जेव्हा 50, 60, 70 वर्षांच्या राजकारणाचा विचार करत असतो तेव्हा राज्यकर्ते पक्ष आणि पंतप्रधान किंवा राजकीय नेते यांच्या पलीकडे जाऊन तो करायला पाहिजे, तसा जो तो आपण करायला लागलो तर इथे जी सिस्टीम होती, जी राजकीय व्यवस्था इथे निर्माण झाली, तिचा एक स्वभाव आपल्याला दिसतो. तो स्वभाव हा होता की लोक महत्वाचे आहेत असं म्हणायचं पण लोकांनी शांत राहावं. लोक महत्वाचे आहेत असं म्हणायचं पण नेत्यांनी सांगितलेल्या पद्धतीने लोकांनी कराव्या सगळ्या गोष्टी असं म्हणायचं. एका अर्थाने आपल्या लोकशाहीत आपल्याला असं झालेलं दिसतं की एकीकडे लोक नावाच्या गोष्टीचा गजर करायचा पण बडेजाव मात्र सरकारचा करायचा, शासनाच्या अधिकारांचा बडेजाव करायचा, असं आपल्याकडे झालेलं दिसतं. म्हणजे जे लोकशाहीत व्हायला पाहिजे त्याच्या बरोबर उलट झालं. लोकशाहीत काय व्हायला लागतं तर तुम्ही आणि मी नागरिकांनी स्वतःवर, नागरिकांवर विश्वास ठेवायचा आणि नेत्यांवर किंवा एलिट्सवर, अभिजनांवर कायम संशय बाळगायचा. हे लोकशाहीच्या आरोग्यासाठी आवश्यक असतं. नागरिकांच्या वरती विश्वास आणि अभिजनांच्या वरती संशय हे लोकशाहीच्या यशाचं एक साधं सूत्र म्हणून आपण धरू शकतो. आपल्याकडे बरोबर उलट झालं. आपण आणि नेत्यांनी, सगळ्यांनीच नेत्यांवर विश्वास ठेवला, अभिजनांवर विश्वास ठेवला आणि नागरिकांकडे मात्र कायम संशयाने पाहिलं. हे नागरिक कधीही गडबड करतील अशा संशयाने आपण त्यांच्याकडे कायम पाहत राहिलो. आणि त्यातून आपल्या इथल्या लोकशाहीच्या वाटचालीमध्ये सुरुवातीपासून काही कमतरता राहिल्या. त्या कमतरतांमधली ही एक महत्वाची कमतरता आहे की लोकशाहीत लोक जसे महत्वाचे असतात तसे सुट्टे लोक, माणसं, नागरिक, व्यक्ती या व्यक्ती म्हणून महत्वाच्या असतात. त्यांना व्यक्ती म्हणून मूल्य असतं. ते तुम्ही आणि मी कोणीही काढून घेऊ शकत नाही किंवा कमी करू शकत नाही. ही भूमिका आपल्या मनामध्ये कच्ची राहिली. जी मनात कच्ची राहिली ती व्यवहारात त्याहून जास्त कच्ची राहिली आणि त्यामुळे आपला राजकीय व्यवहार आणि आपला एकूण सार्वजनिक व्यवहार जो आहे त्याच्यामध्ये व्यक्ती प्रतिष्ठा या गोष्टीला आपण नेहमीच कमी महत्व देत आलो. एका अर्थाने आपण म्हणूयात असं की भारताच्या लोकशाहीचा या मार्गाने किंवा या पद्धतीने विकास झाल्यामुळे एक प्रकारचं स्किझोफ्रेनिक किंवा दुभंग असं व्यक्तिमत्व आपल्या लोकशाहीचं तयार झालं. म्हणजे पोवाडे गाताना लोकांचे पोवाडे गायचे पण दरडावताना मात्र शासनाच्या नावाने दरडावायचा. हा दुभंगपणा आपल्या लोकशाहीमध्ये निर्माण झाला. असा दुभंगपणा निर्माण झाल्यामुळे स्वाभाविकच पुढच्या काळामध्ये म्हणजे जसजसा इथल्या लोकशाहीच्या वाटचालीचे पुढचे टप्पे येत गेले तसतसा आपला आलेला जो अनुभव आहे तो सरळ मार्गाने लोकशाही जाण्यापेक्षा ती इकडे तिकडे भरकटण्याचा, आडवळणांना जाण्याचा आणि मग कोणीतरी रस्ता पकडून तिला परत मागे आणण्याचा असा अनुभव राहिलेला दिसतो. ही जी आडवळणं आहेत त्यांची मी केवळ तुम्हाला उदाहरणं देण्यापेक्षा थोडक्यात कल्पना देणार आहे. याचं कारण
मला जे बोलायचंय ते या आडवळणांबद्दल बोलायचं नाहीये जास्त. त्याच्यावरती जर बोलायचं असेल तर संपूर्ण भारताच्या लोकशाहीच्या वाटचालीचा इतिहास आपल्याला तपासून पाहावा लागेल. पण बेसिकली मूलतः काय झालं तर तुम्हाला असं दिसेल, सैद्धांतिक पातळीवरती आपण जर सुरुवातीला बोलायला लागलो तर तुम्हाला असं दिसेल की 2 प्रकारच्या हिंसांचं काय करायचं असा लोकशाहीत नेहमी प्रश्न असतो. पहिली हिंसा असते ती खाजगी, नागरिकांनी केलेली हिंसा, नागरिकांच्या गटांनी केलेली हिंसा, फुटीर गटांनी केलेली हिंसा, आणि त्यामुळे नागालँड असेल किंवा नक्षलवादी असतील यांच्या हिंसेला कसं सामोरं जायचं, त्या हिंसेचं नियमन आणि शमन कसं करायचं, ती हिंसा थांबवायची कशी, हे एक आव्हान असतं. ते आपल्या पुढे होतं, सुरुवातीपासून होतं. ते नागालँडमध्ये होतं म्हणून मी नागालँडचा उल्लेख केला. ते सुरुवातीपासून होतं कारण नक्षलवाद असं जरी शब्द नंतर आला तरी सुद्धा तेलंगणातल्या उठावापासून आपल्याला असं दिसतं की कम्युनिस्टांचे उठाव, त्या काळातल्या कम्युनिस्टांचे उठाव हे सुरुवातीला 48 साली झालेले होते. तेव्हा अशा प्रकारच्या हिंसेचं काय करायचं, प्लस याच्या खेरीज जाती व्यवस्थेतून येणारी जी हिंसा आहे की जिच्यामुळे व्यक्तिगत पातळीवरती आणि सामूहिक पातळीवरती स्वतःला उच्च मानणाऱ्या जाती कनिष्ठ जातींना हिंसेचा अनुभव देतात, त्या हिंसेचं काय करायचं, हाही सामाजिक प्रश्न होता. तेव्हा खाजगी हिंसा हा एक प्रश्न होता. दुसरा जो प्रश्न होता तो अवघड होता, कारण खाजगी हिंसेबद्दल आपण शूरपणे म्हणू शकतो की सरकारने ती थांबवावी. पण दुसरा जो प्रकार आहे हिंसेचा तो स्वतः राज्यसंस्थेने केलेल्या हिंसेचं काय करायचं. राज्यसंस्थेने हिंसा किती करायची, राज्यसंस्थेने दमन किती करायचं आणि शमन किती करायचं, समाजामधले प्रश्न दडपून टाकायचे का समाजामधले प्रश्न सोडवायचे, राज्यसंस्थेची नेमकी जबाबदारी काय आहे, हा दुसरा प्रश्न होता. आणि हे जे 2 प्रश्न आहेत त्यांच्या चौकटीत आपण इकडे तिकडे सारखी वाट चुकत राहिलो असं फार सुरुवातीपासून, म्हणजे पहिल्या घटना दुरुस्तीत एक दुरुस्ती जी आहे ती प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन बद्दलची आहे, ज्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा उचलून धरली आणि तो एके गोपालन खटला म्हणून प्रसिद्ध आहे, तिथपासून आपल्याला असं दिसेल. आणि म्हणून इथे आपण संस्थांचा उल्लेख करतोय, केवळ सरकारचा नाही, केवळ कोणा एका पंतप्रधानाचा नाही, की संसद दुरुस्ती करते, न्यायालय ती उचलून धरतं. याचा अर्थ असा झाला की इथली सिस्टीम, इथली राज्य व्यवस्था ती एका विशिष्ट पद्धतीने विचार करत होती की जिच्यात लोकशाहीचं तत्व तर मान्य होतं पण लोकशाहीचा व्यवहार पूर्णपणे मान्य नव्हता असं आपल्याला दिसतं. दुसऱ्या बाजूला आपण विचार करू की एकूण देशाची धोरणं ठरवताना, सार्वजनिक धोरणं ठरवताना ज्यांना आपण आत्तापर्यंत सार्वजनिक कल्याणाच्या परिघाच्या बाहेर ठेवलं त्या समूहांचं काय करायचं. पुन्हा काव्यात्मक भाषेत सगळ्यांनी म्हटलं की त्यांना न्याय द्यायला पाहिजे, पण प्रत्यक्षात इथली सार्वजनिक धोरणं ही आदिवासी आणि दलित समूहांच्या न्यायासाठी किती काम करत होती सुरुवातीपासून, हे जर पाहायला लागलो तर आपल्याला असं दिसतं की इथल्या राज्यकर्त्यांची सेन्सिबिलिटी ही, म्हणजे त्यांची जाणीव, त्यांची संवेदना ही अशा परिग्रस्त समूहांचं कल्याण व्हावं अशी होती, पण त्याच्यासाठी झटून वेगळं काहीतरी करायला पाहिजे हा आग्रह मात्र त्याच्यात नव्हता. मगाशी मी जो दुभंगपणा म्हणालो तो हा आहे की विचारांच्या आणि तत्वांच्या पातळीवरती सगळेजण म्हणत होते की हो हे करायला पाहिजे, पण आपल्या सार्वजनिक धोरणांमध्ये दलित आणि आदिवासींच्या साठीच्या धोरणांना प्राधान्य दिलं गेलं का असं आपण शोधायला लागलो तर उत्तर नकारार्थी येतं. आणि आदिवासींच्या बाबतीत आपल्याला असं दिसतं की नुसतं उत्तर नकारार्थी येत नाही, तर राज्यसंस्थेने कायम आदिवासींची संसाधनं ओरबाडण्याचं काम केलं, आदिवासींना जास्त जास्त नागवण्याचं काम केलं, आणि त्याच्यात तुम्ही आम्ही सगळेजण विकासाचे आजचे वाटेकरी जे आहोत ते भागीदार आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे हे 2 व्यापक तत्वांच्या आधारावरती आपल्याला दाखवता येईल की कसं आपली धोरणं आणि आपले व्यवहार भरकटत गेले. त्याच्या खेरीज खुद्द राजकारणामध्ये पाय घसरण्याची उदाहरणं कोणती असं जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की ज्याच्याबद्दल वारंवार बोललं जातं ती घटना म्हणजे भारतामध्ये 1975 साली लादली गेलेली आणीबाणी. यातली गंमत अशी आहे आणि ती फार थोड्या लोकांना माहिती असते आणि ती आज महत्वाची आहे, ती अशी की टेक्निकली
म्हणजे केवळ कायदेशीर तांत्रिक दृष्टीने जर पाहिलं तर संविधानामध्ये असलेल्या एका तरतुदीवर हुकूम आणीबाणी लादली गेली होती 75 सालची. ती नैतिक आणि राजकीय दृष्ट्या चुकीची होती यात काही संशय नाही, पण टेक्निकली तांत्रिक दृष्ट्या संविधानातल्या तरतुदींचाच कंसात तुम्ही म्हणाल गैर वापर करून ही आणीबाणी आणली गेली होती. त्या आणीबाणीबद्दल नंतर मी पुन्हा बोलीन, कारण आत्ता जे आहे ते आणि ती आणीबाणी यांची तुलना अनेक वेळेला अनेक टीकाकार करतात आणि ती महत्वाची आहे असं मला वाटतं. पण हे निसंशय आहे की लोकशाही जणू काही सस्पेंड किंवा बडतर्फ किंवा स्थगित करण्याचा हा एक प्रयोग होता, यात काही संशय नाही. हा प्रयोग किती चालला तर जेमतेम 1.5 वर्ष तो चालला. मग तो गुंडाळला गेला, लोकांनी गुंडाळला, जनतेने गुंडाळला, सरकारने गुंडाळला आणि सरकारला मान खाली घालून पराभवाला सामोरं जावं लागलं. माझ्या दृष्टीने ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच महत्वाच्या आहेत. आणीबाणी येणं आणि ती आणीबाणी आणणाऱ्यांना मान खाली घालून पराभवाला सामोरं जावं लागणं, या दोन्ही महत्वाच्या आहेत. पण माझा नेहमी मुद्दा जो राहिलेला आहे तो वेगळा आहे. तो हा आहे की काँग्रेसच्या इंदिरा गांधी सरकारने आणीबाणी आणली आणि जनतेने ती आणीबाणी आणणाऱ्यांना शिक्षा दिली, या दोन्ही मोठ्या गोष्टींच्या मध्ये एक छोटी गोष्ट दडलेली आहे. आणीबाणी व्यवहारामध्ये अंमलात कोणी आणली? पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांनी आणली. त्यांच्यावरती अशा बेकायदेशीर गोष्टी करण्याचं कोणतंही कायदेशीर बंधन नव्हतं, तरी त्यांनी ते केलं. आणीबाणी लादल्यानंतर दिल्लीत ज्या वेळेला वर्तमानपत्रांचा वीज पुरवठा बंद केला गेला, तेव्हा तो वीज पुरवठा बंद करण्याची कोणत्याही कायद्यात, आणीबाणीतल्या कायद्यात सुद्धा तरतूद नव्हती, तरी त्या अधिकाऱ्यांनी ते केलं आणि ह्याची झडती कधीही घेतली गेलेली नाही. आजही जे आणीबाणीबद्दल शिरात आणून बोलतात ते राजकारणासाठी इंदिरा गांधींबद्दल बोलतात, पण ते आजच्या ब्युरोक्रेसीचा तसाच वापर करतायत, आजच्या पोलिसांचा तसाच वापर केला जातोय हे आपण विसरतोय. याचा अर्थ आणीबाणीचा कणा इथलं प्रशासन आणि इथली पोलीस यंत्रणा ही होती. त्यांनी जर असं म्हटलं असतं, आणि त्यांनी याचा अर्थ रस्त्यावरच्या कॉन्स्टेबलने नाही, त्यांच्या अधिकाऱ्यांनी जर म्हटलं असतं की ह्या गोष्टी बेकायदेशीर आहेत, आम्ही पदांवरनं काढून टाका, पण आम्ही हे करणार नाही, त्यांनी केलं नाही. आणि ते तरी का करतील? कारण ह्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेच कच खाल्ली आणीबाणीमध्ये, असा इतिहास आपल्या पुढे असताना पोलीस अधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांकडनं आपण काय अपेक्षा करणार? पण ही स्टोरी महत्वाची आहे हे लक्षात ठेवा. याचं कारण लोकशाहीचा जेव्हा गळा घोटला जातो तेव्हा तो एका पुस्तकात अलीकडच्या काळात म्हटलंय त्याप्रमाणे लोकशाही मार्गाने लोकशाही मारता येते. हाऊ डेमोक्रेसीज डाय या नावाचं पुस्तक आहे, हे लक्षात ठेवा. पण इथे लोकशाही मार्गाने कशी मारली गेली लोकशाही हे जर शिकायचं असेल तर परत परत आणीबाणीकडे जायला पाहिजे. म्हणून आणीबाणी महत्वाची आहे. आडवळण आपण परत आलो, तिथून पुढं 75 साली आणीबाणी आणली. तिथून पुढे तुम्हाला असं दिसेल की जवळपास दर 10 वर्षांनी इथे जणू काही लोकशाहीने असं ठरवून टाकलं की रस्ता सोडून कुठंतरी भरकटायचं. 75 साली आणीबाणी आली, 84 साली इथल्या सरकारने कानाडोळा करून एका संपूर्ण समुदायाला गुन्हेगार ठरवून खुद्द राजधानीमध्ये, खुद्द सरकारच्या नाकाखाली त्या समाजाचं शिरकाण केलं, शिखांचं शिरकाण 84. त्याच्यानंतरच्या जवळपास 10 वर्षात आतच खुद्द सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं असून सुद्धा अयोध्येच्या बाबरी मशिदीचा पाडाव केला गेला आणि तो पाडाव करणाऱ्यांना आजपर्यंत काहीही शिक्षा कुणालाही झालेली नाही. म्हणजे टेक्निकली शीख हत्याकांडामध्ये निदान अलीकडे काही जणांना शिक्षा तरी झाल्या, पण 92च्या घटनेबद्दल कुणालाही शिक्षा झालेली नाही. आणि 84 आणि 92 दोन्ही घटनांबद्दल जसा इंदिरा गांधींना राजकीय शिक्षा झाली तशी शिक्षा देखील कुणाला झाली नाही. लोकशाही घसरते याचा अर्थ केवळ राज्यकर्ते चूक करतात असं नाही, तर राज्यकर्त्यांच्या चुकांकडे चूक म्हणून न पाहण्याची चूक नागरिक सुद्धा कशी करतात त्याची ही उदाहरण आहे. 92 नंतर बरोबर 10 वर्षांनी पुन्हा एकदा गुजरातमध्ये एकतर्फी पद्धतीने मुस्लिमांचं शिरकाण करण्याचा प्रयत्न झाला.
तेव्हाही राज्यसंस्थेनी, भारताच्या राज्यसंस्थेने त्याच्याकडे कानाडोळा केला. जणू काही दर 10 वर्षांनी रस्ता सोडायचा असाच हा प्रयत्न आपल्याला चाललेला दिसतो. म्हणजे भारताच्या लोकशाही पुढे जे धोके निर्माण होतात त्याचं कारण दुहेरी आपल्याला सांगता येईल. वारंवार अशा प्रकारे लोकशाहीचा रस्ता सुटणं हे एक कारण आहे, आणि तो रस्ता सुटल्यानंतर त्याला जबाबदार असलेल्यांवरती कधीही खापर ठेवलं न जाणं हे त्याचं दुसरं कारण आहे. हे मी उदाहरण अशा करता दिलं की या सगळ्या उदाहरणांमधून तुम्हाला असं दिसेल की बेसिक, पुन्हा तात्विक भाषेमध्ये जर ही उदाहरणं मांडायची झाली तर आपल्याला काय दिसतं? आपल्याला असं दिसतं की एकीकडे आपण प्रोसिजर्सचं रूपांतर, कार्यपद्धतींचं रूपांतर किचकट अशा नोकरशाहीच्या नियमांमध्ये केलं, हा एक भाग झाला. आणि दुसरीकडे आपण सहभागाचं रूपांतर समारंभांमध्ये केलं. आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक सुद्धा मतदान हा कसा एक मोठा समारंभ आहे असं म्हणतात. ती एक राजकीय कृती आहे आणि तशाच गंभीर राजकीय कृती नागरिकांनी सतत करायला हव्यात. याच्याऐवजी पार्टिसिपेशनचं रिच्युअल आणि प्रोसिजरचं ब्युरोक्रॅटायझेशन असं आपण गेल्या 50, 60, 70 वर्षांमध्ये हळूहळू करत राहिलेलो आहोत असं आपल्याला दिसतं. परिणाम काय झाला? परिणाम असा झाला की या सगळ्याच्या परिणामामधनं भारताची राज्यसंस्था एकदम तगडी बनली. भारताच्या राज्यसंस्थेची लोकांना पकडून हाणण्याची, त्यांचं दमन करण्याची ताकद खूप वाढली. पण त्या राज्यसंस्थेच्या अंतर्गत असणाऱ्या सगळ्या संस्था दुर्बळ झाल्या. म्हणजे आज आपण जेव्हा भारताच्या लोकशाहीच्या विपर्यासांची चर्चा करतो तेव्हा इथपासून खरं तर ती सुरुवात करता येईल की आपल्या देशात वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत त्यांचं काय झालं. कारण लोकशाही ही संस्थांवर चालत असते. त्या संस्था चांगल्या चालल्या तर लोकशाही चांगली असं आपण म्हणतो. आणि त्यामुळे मी हा प्रश्न खरं तर उत्तर न देता तुमच्यावरती सोपवीन. तुम्ही मुद्दाम याची तपासणी करा की कोणत्या संस्थांच्या बाबतीत आपल्याला काय म्हणता येईल. उदाहरणार्थ, प्राईम मिनिस्टर्स ऑफिसमध्ये होणारं सत्तेचं केंद्रीकरण ते किती झालेलं आहे, आणि ते जर झालेलं असेल तर ते लोकशाहीला पोषक आहे का लोकशाहीचा तो विपर्यास आहे. प्राईम मिनिस्टरच्या हातामध्ये झालेलं सत्तेचं केंद्रीकरण जे त्याच्याबद्दल विरोधी पक्ष थोडंफार तरी बोलतात, पण पीएमओ नावाच्या गोष्टीमध्ये जे सत्तेचं केंद्रीकरण झालं होतंय त्याच्याबद्दलही बोलायला पाहिजे. ते आपण बोलतो का, आणि ते किती झालंय, कोणते निर्णय पीएमओ मधनं घेतले जावेत आणि घेतले जाऊ नये याचे काही संकेत आहेत का, याच्यासाठी आपण भांडतो का, हा एक भाग झाला. दुसरा भाग संघराज्य आपलं, त्याचं काय झालं. आत्ता 10 वर्षापूर्वीपर्यंत भारताच्या संघराज्याचा जणू काही एक नवा टप्पा आलेला आहे आणि भारताच्या राजकारणाचंच आता फेडरलायझेशन होतंय असं म्हटलं जात होतं. अचानक गेल्या 10 वर्षात असं काय झालंय की ज्याच्यामुळे या संघराज्याची सगळी रया गेली. त्याचं उत्तर खरं तर हे आहे की ती रया आधीच गेलेली आहे. ज्या संविधान दुरुस्तीचा अभिमानाने आपण वेगळ्या संदर्भामध्ये उल्लेख करतो, पंचायत राज आणि नगरपालिकांना अधिकार देणाऱ्या 73व्या 74व्या, त्या घटना दुरुस्तीमुळेच खरी गंमत अशी झालेली आहे की त्यातून पंचायत राज व्यवस्था वाढली पण राज्यांचं महत्व कमी झालं. याचं कारण केंद्राकडून तेव्हापासून थेट पंचायत राज्याकडे निधी यायला सुरुवात झाली आणि थेट केंद्राकडून निधी येत असल्यामुळे राज्याचं महत्व कमी झालं. राज्यांमध्ये असलेले याच 73-74व्या घटना दुरुस्तीप्रमाणे फायनान्स कमिशन असतं. त्याचा अहवाल कधी कोणी पाहिलाय? तो अहवाल कधी कोणी अंमलात आणलाय? किती राज्यांनी ते अहवाल केराच्या टोपलीत फेकून दिले हे तुम्ही शोधून काढा. तुम्हाला असं दिसेल की असलेल्या संस्था नाहीशा कशा करायच्या अशी जर स्पर्धा लावली तर भारतातल्या अनेक संस्था त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतील. फेडरलिझम ही त्यातली एक संस्था आहे. न्यायालय आत्तापर्यंत 90च्या दशकामध्ये असं म्हटलं जात होतं की भारताचं सर्वोच्च न्यायालय हे जगातलं सगळ्यात प्रबळ न्यायालय आहे. हे 90च्या दशकात म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याच्यानंतर अचानक गेल्या 10-20 वर्षांमध्ये या न्यायालयाला काय झालं की ज्याच्यामुळे ज्याला आंबेडकरांनी संविधानाचा आत्मा असं म्हटलं होतं त्या हेबियस कॉर्पस खाली केलेले खटले विचारातच घेतले जात नाहीत लवकर. त्यांचे निकाल काय लागतात तो मुद्दा वेगळा आहे.
ज्याला इंग्रजीमध्ये ज्युडिशियल ऍब्डिकेशन असं म्हटलं जातं, म्हणजे न्यायालयाने स्वतःची जबाबदारी टाळणं. म्हणजे 75-76 मध्ये जे झालं होतं ना, जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एडीएम जबलपूर खटल्यामध्ये दिला होता, त्याच्यावर भरपूर टीका झालेली आहे. तो निर्णय चुकीचा होता. पण आता त्याच्या पुढचा टप्पा आपण गाठलेला आहे, तो म्हणजे न्यायालयाने सगळी जबाबदारी शक्यतो झटकून टाकायची. या अर्थाने न्यायालयाचं काय झालं हे आपण जरूर बघायला पाहिजे. राजकीय पक्ष ते तर संदर्भहीन किंवा अप्रस्तुत बनल्यासारखं झालेलं आहे. सगळेच पक्ष व्यक्तिकेंद्रित, अनेक पक्ष एकेका कुटुंबाचे. अशा परिस्थितीमध्ये राजकीय पक्ष ह्या संस्था असतात, ते पक्ष संस्थेप्रमाणे चालतात आणि ते पक्ष लोकशाहीच्या वाटचालीमध्ये हातभार लावतात, वाटा उचलतात. हे भारतामध्ये शिल्लकच राहिलेलं नाही. त्यामुळे राजकीय पक्ष त्याच्यातनं गेले. आतापर्यंत ज्याला राजकारणाचा स्पर्श झालेला नव्हता अशा एका संस्थेकडे आता हळूहळू आपलं राजकारण वळायला लागलेलं आहे, आणि ते म्हणजे सशस्त्र दल. आणि त्या सशस्त्र दलांचा केवळ राजकीय वापर नाही, तर त्यांचं राजकीयीकरण करणं हे होतंय का, आणि ते जर होत असेल तर तो लोकशाहीचा विपर्यास आहे की नाही, हे प्रश्न आज विचारण्याची वेळ आलेली आहे. आणि मगाशी मी म्हटलं त्या दोन संस्थांचा परत जर उल्लेख करायचा झाला तर पोलीस आणि आपलं सार्वजनिक प्रशासन. पोलीस केवळ मी म्हणतो हे सोयीसाठी म्हणतोय, की त्याचा अर्थ फक्त पोलीस नाही, तर ज्याला एकूण इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज असं म्हणतात. मग त्या फायनान्शियल असतील, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट सारख्या, इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग असेल, सीबीआय असेल, सर्व इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज ज्या आहेत त्या फक्त जर राजकीय कारणासाठी वापरल्या जायला लागल्या तर त्यांची स्वायत्तताही राहत नाही आणि परिणामकारकताही राहत नाही. या अर्थाने त्यांचं काय झालं. आणि आपलं सार्वजनिक प्रशासन, मी म्हटलं त्याप्रमाणे 75 साली ते झालेलंच होतं, पण आताही तसंच होतंय का हे आपल्याला पाहावं लागेल. जर अशा पद्धतीने तुम्हाला जर वाटलं की ही जी 7-8 उदाहरणं मी देतोय त्या उदाहरणांमधल्या काही संस्था तरी निदान ढासळल्या आहेत, ढेपाळल्या आहेत असं जर वाटलं तर आपल्याला असं म्हणावं लागेल की भारताच्या लोकशाहीची वाटचाल नुसती इकडे तिकडे भरकटण्याची आणि आडवळणांची न राहता हळूहळू आपण विपर्यासांच्या दिशेने चाललो आहोत याची चिंता आपल्याला करावी लागेल. ह्या संस्थांच्या संदर्भामध्ये आणखीन बरंच बोलता येईल, पण सूत्रबद्ध रीतीने जर बोलायचं झालं तर मी असं म्हणेन की मग आजच्या टप्प्यावर, आणि मी आजचा टप्पा म्हणतो त्याचा केवळ 2020 सालाशी संबंध नाहीये हे कृपा करून लक्षात घ्या. मी जेव्हा आजचा टप्पा असं म्हणतो तेव्हा गेली 10-1 वर्ष, कदाचित त्याहून जास्त सुद्धा, आपण वाट सोडून चालतोय आहोत असं माझं म्हणणं आहे. या वाट सोडून चालण्यामध्ये 3 आपल्याला मुद्दे दिसतील की ज्यांचा इथून पुढच्या काळात गंभीरपणे सगळ्यांना विचार करावा लागणार आहे. म्हणजे वेगळ्या भाषेत जर बोलायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की आत्ता आपल्या लोकशाहीचा जर विपर्यास होणार असेल तर त्या विपर्यासाचे 3 रस्ते असतील आणि ते पुन्हा एकत्र येतात. त्यातला पहिला जो आहे त्याला इंग्रजीमध्ये पॉप्युलिझम असं म्हणतात. पॉप्युलिझम म्हणजे केवळ व्यक्तिस्तोम नाही, व्यक्तिस्तोम हा त्याचा एक छोटा भाग असतो, पण त्याच्या खेरीज पॉप्युलिझम, ज्याच्याबद्दल मी अलीकडे मराठीमध्ये साधनामध्ये लिहिलेलं आहे, त्याला लोकैकवाद असं म्हणता येईल. मराठीमध्ये लोकैकवाद असं म्हणता येईल. या पॉप्युलिझमचा अर्थ असा असतो की नेता हा इतरांपेक्षा, म्हणजे सर्व इतर नेत्यांपेक्षा एक नेता हा नुसता श्रेष्ठ नाहीये, तर तो सर्वज्ञ आहे, आणि म्हणून प्रोसिजर्स पेक्षा नेता महत्वाचा आहे. प्रोसिजर्स कमी महत्वाच्या आहेत, संस्था आता ज्यांच्याबद्दल आपण बोललो त्या कमी महत्वाच्या आहेत, आणि नेता महत्वाचा आहे असं मानणं. आणि म्हणून थेट लोकांकडून ज्याला मान्यता मिळते त्यांनी काहीही केलं तरी चालेल असं मानणं. आता तुम्ही गेले 8-10 दिवस लॉकडाऊनची चर्चा करताय म्हणून हा संदर्भ द्यायला हरकत नाही की जगात काही देशांमध्ये लॉकडाऊनची संधी साधून तिथल्या राज्यकर्त्यांनी बरोबर हे केलेलं आहे. हंगेरीमध्ये उदाहरणार्थ संसदेत त्यांनी ठराव केला की सगळे अधिकार हे पंतप्रधानाला असतील. पुतीन आता घटना दुरुस्ती करतायत, ती ही आहे की 2पेक्षा 3ऱ्या टर्मला सुद्धा अध्यक्ष म्हणून त्यांना निवडून येता येईल. हे जे चाललेलं आहे ते भारतामध्ये आत्ता थेट चाललेलं नसलं तरी
पॉप्युलिझमचा अर्थ समजून घेण्यासाठी ते महत्वाचं आहे की जर माझा अधिकार हा लोकांच्या मान्यतेवर अवलंबून असेल तर मी बाकी तुमचे हे संविधान, तुमचं ब्युरोक्रेसी, तुमची पोलीस, तुमची प्रोसिजर्स हे का मानू? अशा प्रकारच्या विचारातून पॉप्युलिझम विकसित होत असतो. आणि त्यामुळे मगाशी ज्या संस्थांचा उल्लेख केला त्या सगळ्या संस्थांबद्दल एकूण जो समाजात अनादर तयार होतो त्याचं हे कारण आहे. समाजात आपल्या जे संस्थांबद्दलचा अनादर आहे त्याचं कारण आपल्याकडे लोकैकवादी किंवा पॉप्युलिस्ट स्वरूपाचं राजकारण, आणि ते काही केवळ आत्ता चालू नाहीये, ते अनेक राज्यांमध्ये पार 83 साली NTR आंध्रामध्ये आले तेव्हा त्यांनी, आणि जयललिता तमिळनाडूमध्ये राज्य करत होत्या तेव्हा त्यांनी याच पद्धतीचं राजकारण केलेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे ह्या पॉप्युलिझमसाठी राज्यांमधनं वातावरण तयार होतच. ते राज्यांमध्ये घडणारं पॉप्युलिस्ट राजकारण हे अखिल भारतीय पातळीवरती अगदी अल्पकाळ इंदिरा गांधी आणू शकल्या आणि मग त्या फसल्या. ते आता नव्याने पुन्हा उभं राहतंय. अभ्यासक काही वेळेला जास्त टेक्निकल शब्द, व्हिजिलांटिझम असा शब्द वापरतात, की स्वतःला रक्षक मानणारे लोक रस्त्यावर उतरतात आणि आपल्याला जी मूल्य योग्य वाटतात त्यांच्यासाठी वाटेल त्या गोष्टी करायला तयार होतात. याच्या पाठीमागची प्रेरणा ही पॉप्युलिस्ट प्रेरणा असते. आता अशा प्रकारचा पॉप्युलिझम जर भारतामध्ये स्थिरावला तर आपल्या लोकशाहीचा विपर्यास जास्त वेगाने होईल. आता इथे एक चांगली बातमी ती अशी की अलीकडच्या सर्वेक्षणांमध्ये मात्र असं दिसलेलं आहे की लोकांमध्ये ह्या पॉप्युलिझमच्या काही पैलूंबद्दल आकर्षण असलं तरी सरसगट आपला समाज, आपल्या समाजाचा ऍटिट्यूड हा पॉप्युलिस्ट अजून झालेला नाही. म्हणजे काही ठिकाणी पॉप्युलिस्ट वर्तन चाललेलं आहे, काही राजकीय पक्ष पॉप्युलिस्ट पद्धतीने राजकारण करत असतील, लोकांना त्याचं आकर्षण असतं, पण त्याच्याच बरोबर सरसगट सगळ्या प्रकारे इथला समाज पॉप्युलिस्ट बनलाय असा निष्कर्ष मात्र काढायला जागा नाहीये. आणि ती एक चांगली गोष्ट आहे असं आपण मानलं पाहिजे, कारण याचा अर्थ असा झाला की अजून आपण त्या विपर्यासापासून स्वतःला मागे खेचू शकतो. नंबर 2चा विपर्यास, ज्याला मी गेली 15 वर्ष सातत्याने बहुसंख्याकवाद असं म्हणत आलेलो आहे, मेजॉरिटेरियनिझम. आता गेल्या काही वर्षांमध्ये मेजॉरिटेरियनिझम हा शब्द रिलिजियस मेजॉरिटेरियनिझम म्हणून किंवा एथनिक मेजॉरिटेरियनिझम म्हणून इतर अभ्यासक सुद्धा वापरायला लागलेले आहेत. पण मी त्याला जास्त व्यापक अर्थाने बहुसंख्याकवाद असं म्हटलेलं आहे. त्याचं कारण सांगतो. बहुसंख्याकवाद याचा अर्थ असा की लोकशाही म्हणजे केवळ बहुसंख्येने निर्णय घेणं, अशी एक नॅरो, अशी एक मर्यादित कल्पना जी मुळातच लोकशाहीमध्ये असतेच. विशेषतः इलेक्टोरल डेमोक्रेसी जी असते त्याच्यामध्ये शेवटी निर्णय सगळे बहुमताने घेतो आपण, आणि त्यामुळे त्याच्यात एक टेंडन्सी ही मेजॉरिटेरियन असतेच. पण लोकशाहीचं ऐतिहासिक वैशिष्ट्य असं आहे की ही मेजॉरिटेरियन टेंडन्सी आवाक्यात ठेवण्याचे सुद्धा प्रयत्न लोकशाही करते. चेक्स अँड बॅलन्सेस ज्याला म्हणतात त्याच्या मार्फत करते. पण जर तुम्ही सैद्धांतिक आणि व्यावहारिक पातळीवर असं मानायला लागलात की बहुसंख्या जिथे आहे तिथे सगळं आहे, त्याच्या पुढे उत्तर नाही, असं जर मानायला लागलात तर ती लोकशाही मात्र नॅरो म्हणजे मर्यादित किंवा संकुचित बनते. या अर्थाने भारतामध्ये मेजॉरिटेरियन किंवा बहुसंख्याकवादाला बऱ्यापैकी वाव आहे. त्याच्या खेरीज वाव जो आहे भारतात तो असा की भाषा, प्रदेश, जात या मुद्द्यांवरती बहुसंख्याकवाद वापरला जातो. म्हणजे काय केलं जातं तर आम्ही इथे बहुसंख्य आहोत म्हणून इथे आमच्याच पद्धतीने सगळं झालं पाहिजे असा आग्रह जर एखाद्या भाषेचे लोक, एखाद्या प्रादेशिक अस्मितेचे लोक किंवा एखाद्या जातीचे लोक ठेवायला लागले तर तो बहुसंख्याकवादच असतो. आणि भारतात असा बहुसंख्याकवाद वेळोवेळी वेगवेगळ्या राज्यात उफाळलेला आहे, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मग तिसरा या बहुसंख्याकवादाचा राष्ट्रीय अवतार तयार होतो आणि तो म्हणजे भारतामध्ये ऐतिहासिक दृष्ट्या गेल्या 100 वर्षांमध्ये असलेला जो एक सामाजिक वाद आहे
हिंदू विरुद्ध मुस्लिम त्याचं बहुसंख्याकवादामध्ये रूपांतर करणं आणि असं म्हणणं की आम्ही हिंदू इथे बहुसंख्य आहोत आणि म्हणून हा देश आमचा आहे, आम्ही म्हणू तसं सगळं इथे झालं पाहिजे. याचा अर्थ असा झाला की ज्याला रिलिजियस मेजॉरिटेरियनिझम असं आता म्हणतात तो अचानक उद्भवत नाही, तर तो तुमच्या आतापर्यंतच्या सांस्कृतिक परिसरामध्ये हळूहळू घडत आलेला असतो. त्याची परिणती मग आता रिलिजियस म्हणजे धार्मिक किंवा धर्मावर आधारित बहुसंख्याकवादात होते. याच्याबद्दल काही आपल्याकडे आधार आहेत का? मी म्हटलं तसं मी गेली 15 वर्षे याच्याबद्दल बघतोय आणि असं दिसतंय की 15 वर्षांपूर्वी साधारणपणे 3तला 1 मनुष्य हा ज्याला बहुसंख्याकवादी माणूस म्हणता येईल असा होता, म्हणजे त्याला अनुकूल होता. मेजॉरिटेरियन किंवा बहुसंख्याकवादी विचाराला अनुकूल अशांची संख्या किती होती? 15 वर्षापूर्वी 3तला 1 माणूस होता. आता 3तला 1च्या जागी 2तला 1 एवढं ते प्रमाण वाढलेलं आहे. याचा अर्थ माझा प्रतिपादनाचा मुद्दा नेहमी जो राहिलेला आहे तो हा की पॉप्युलिझम पेक्षा भारतामध्ये धोका जास्त हा मेजॉरिटेरियनिझमचा आहे. याचं कारण केवळ राजकारणात तसा प्रयोग करणारे राजकारणी आहेत असं नाहीये, तर त्याला परचेस, त्याला बाजारामध्ये गिराईक आहे. 50% लोकांना ते आकर्षक वाटतंय आणि जर 50% लोकांना ते आकर्षक वाटत असेल तर काय होईल तुम्ही समजू शकता की आज एक दुकानदार समजा बहुसंख्याकवाद विकतोय, पण 50% गिरायकांना बहुसंख्याकवाद हवाय म्हटल्यानंतर आजूबाजूच्या 2-3 दुकानदारांना असं वाटेल की आपण हा माल विकायला पाहिजे. आणि जर अशा पद्धतीने इतर दुकानदार तो माल ठेवायला लागले त्यांच्या दुकानांमध्ये, तर त्याचा अर्थ भारतामध्ये केवळ एका पक्षाचा बहुसंख्याकवाद नसेल, तर वेगवेगळे पक्ष आपापला बहुसंख्याकवाद घेऊन उभे राहतील आणि म्हणतील की आम्ही बहुसंख्याकवाद तुम्हाला देतो, आम्हाला मतं द्या. तसं जर झालं तर भारतीय लोकशाहीचं सगळं स्वरूप पालटून जाईल. ते जवळपास आता पालटलंय आणि त्याचं बहुसंख्याकवादी स्वरूप होईल. तिसरा जो भाग या काळामध्ये आपल्याला निर्माण झालेला दिसतो तो म्हणजे सैद्धांतिक पातळीवरती, आणि मग मी या बहुसंख्याकवादाकडे परत येणारे शेवट करताना. तिसरा जो भाग येतो तो असा आहे की सैद्धांतिक पातळीवरती असं मानलं जातंय सध्या, आणि ते आत्ता गेल्या 10 वर्षात विशेष करून मानलं जातंय, 6 वर्षात त्याहून जास्त मानलं जातंय की लोकशाही वगैरे सगळी चांगली आहे, पण राष्ट्रापुढे लोकशाही दुय्यम आहे. एक नवीन मूल्यांची हायरार्की आपल्याकडे मांडली जाते. याच्याबद्दल आपली ऐतिहासिक भूमिका काय होती? 50 साली हा प्रश्न जर विचारला असता तर काय होती भूमिका? ती अशी होती की राष्ट्र आणि लोकशाही हातात हात घालून जाणार आहे, कारण एकाशिवाय दुसरं राहू शकणार नाही. जर लोकशाही नसेल तर आमचं राष्ट्र राहणार नाही, आणि राष्ट्र नसेल तर लोकशाही राहणार नाही. आणि अर्थातच ते राष्ट्र हे बहुसंख्याकवादी राष्ट्र नसेल तर मगाशी आपण ज्याचा उल्लेख केला ते महत्वाकांक्षी, सगळ्यांना सामावून घेणारं सर्वसमावेशक राष्ट्र असेल. ते राष्ट्र आणि आमची लोकशाही या गोष्टी अविभाज्य आहेत ही जी भूमिका होती, त्याच्याऐवजी राष्ट्र महत्वाचं, लोकशाही नंतर, अशा प्रकारची सैद्धांतिक मांडणी आता उचल खातीये. हा तिसरा भाग आपल्याला येत्या काळामध्ये जास्त जास्त प्रचलित होताना दिसेल. याचं कारण सध्या त्याचं महत्व भारतामध्ये सगळीकडे वाढत आहे. आता ह्या सगळ्या तिन्ही गोष्टी जर पाहिल्या आपण, काही प्रमाणात लोकांना असलेलं लोकैकवादाचं आकर्षण, बऱ्यापैकी असलेलं बहुसंख्याकवादाचं आकर्षण, आणि नव्याने केली जाणारी राष्ट्र की लोकशाही ही मांडणी, ह्या जर 3 गोष्टी आपण ऐकायला लागलो, विचारात घ्यायला लागलो, समाजात आजूबाजूला पाहायला लागलो, तर आपल्याला असा प्रश्न पडेल की मग इथून पुढं आपल्या लोकशाहीचं नक्की काय होणार. आता हा शेवटाचा भाग करताना मला तुम्हाला एक वॉर्निंग द्यायला पाहिजे, ती अशी की अशा प्रकारच्या अर्ध्या किंवा 1 तासाच्या मांडणीनंतर भारताची लोकशाही नावाच्या अत्यंत गुंतागुंतीच्या गोष्टीचं पुढचं भवितव्य काय असेल हे सांगणं हे अतिशयोक्त असतं, आणि त्यामुळे आपण काही त्याच्याबद्दल फार ठामपणे सांगणार नाही. पण भारताकडे वळण्यापूर्वी परत एकदा आपण विचार केला पाहिजे. तुम्ही
जर गेली 100 वर्ष पाहिलीत, साधारण 1900 ते 1920 पासून तर 2000 सालापर्यंत, 2010 पर्यंत, तर ती 100 वर्ष ही लोकशाहीची वर्ष होती जगभर. जणू काही लोकशाही ही, ज्याला दिग्विजय म्हणतात तसं दिग्विजय करत जगाच्या कानाकोपऱ्यात पसरत होती. त्याचा अगदी शेवटचा पसरण्याचा उदाहरण आपल्याला दिसतं ते म्हणजे अरब स्प्रिंग, असं ज्याला 2010च्या आसपास म्हटलं गेलं. त्या अरब देशातल्या काही देशांमध्ये निदान लोकशाहीची ठाम मागणी करणारी आंदोलनं झाली. पण त्या अरब स्प्रिंग पासूनच लोकशाहीचा टर्न अराउंड सुरू झालेला आहे. आणि त्यामुळे हे शतक जणू काही लोकशाहीला धोक्याचं शतक आहे का, अशी चिंता आपल्याला नाही, परदेशामध्ये, अमेरिकेमध्ये आणि इतर देशांमधल्या अभ्यासकांना वाटायला लागलेली आहे. त्याचं एक कारण अरब स्प्रिंगचं जे झालं ते आहे की अरब स्प्रिंग असं म्हणता म्हणता तो वसंत कोमेजला. अरब स्प्रिंग मधनं काही झालं नाही. त्याचं गाजावाजा झाला कारण ते नेटवर चालायचं, पण ट्युनिशिया सोडला तर बाकी फारसं कुठे काही घडलं नाही. त्या अरब स्प्रिंग खेरीज दुसरा जो धक्का बसला तो या काळात आपल्याला असा दिसतो की चीन आणि हाँगकाँग यांचे संबंध बिघडत गेले आणि हाँगकाँगमध्ये असलेलं चीनी हुकुमशाहीचं वर्चस्व वाढायला लागलं. म्हणजे जणू काही चीनच्या आसपास एक तरी निदान लोकशाहीचं बेट आहे असं आपल्याला वाटत होतं, ते कोलमडायची आत्ता वेळ आलेली आहे. हे इकडे घडत होतं, पूर्वेकडे. अरब म्हणजे साधारणपणे आपल्या दृष्टीने पाहिलं तर पश्चिमेकडे, पण जगाच्या मध्यावरती. आणि तिकडे अमेरिकेमध्ये याच सुमाराला लोकशाहीची पत्रास न बाळगणारं नेतृत्व उदयाला येत गेलं. आणि त्यामुळे अमेरिकेतले जे थिंक टँक्स आहेत ते सगळे थिंक टँक्स स्लाइडिंग डाऊन ऑफ डेमोक्रेसीची चर्चा करायला लागले. याच्या जोडीने जगभर तयार झालेला एक प्रवाह, ज्याची चर्चा राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी फार कमी केली आहे आणि टेक्नॉलॉजीवाल्यांनी ती खूप जास्त केलेली आहे, ती अशी की गेल्या 20-25 किंवा खरं तर गेल्या 50 वर्षात हळूहळू राज्यसंस्थांनी एक करामत केलेली आहे. आणि ती करामत म्हणजे लोकांवरती लक्ष ठेवण्याची स्वतःची कुवत वाढवली. राज्यसंस्थांनी लोकांवरती लक्ष ठेवण्याची कुवत वाढवली आणि वेगवेगळ्या मार्गांनी आपल्याच नागरिकांवरती पाळत ठेवणारी राज्यसंस्था आज जगभर उदयाला आलेली आहे. म्हणजे आपल्याकडे आपण तर टीका करतोच आणि चीनवरती तर टीका केली जातेच, पण चीन बोलून चालून बिगर लोकशाही देश आहे. पण अमेरिकेमध्ये टेक्नॉलॉजीच्या आणि युरोपात सुद्धा इंग्लंड आणि फ्रान्स सारख्या देशांमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून लोक काय करतायत याच्यावरती लक्ष ठेवण्याचे जे विविध प्रयोग झाले आणि होत आहेत ते जर लक्षात घेतले तर तुमच्या असं लक्षात येईल की इथून पुढच्या काळात कदाचित टेक्नॉलॉजीचा लोकशाहीला सगळ्यात जास्त धोका आहे का, हा प्रश्न निर्माण होणार आहे. तेव्हा जागतिक पातळीवरचे हे दोन मुद्दे जर लक्षात ठेवले की एका बाजूला जगात स्लाइड डाऊन ऑफ डेमोक्रेसी होत आहे असं भीती वाटते आणि दुसऱ्या बाजूला जगभरची राज्यसंस्था ही टेहळणी करणारी, लक्ष ठेवणारी, पाळत ठेवणारी राज्यसंस्था बनते, ज्याचा काही जणांनी सर्व्हेलन्स स्टेट असा उल्लेख केलेला आहे. ते सर्व्हेलन्स स्टेट ही जर दोन जागतिक पार्श्वभूमी लक्षात ठेवल्या आपण आणि मग भारतामध्ये गेल्या 10-20 वर्षांमध्ये जे घडतंय, विशेषतः आत्ता समकालीन भारतामध्ये जे घडतंय ते जर पाहिलं तर आपल्या पुढे स्वाभाविकपणे येणारा प्रश्न कुठला आहे? तो प्रश्न हा आहे की अशामध्ये आपल्या लोकशाहीचं काय होणार? आता हे खरं आहे की अशी काही लोकशाही एक दिवस स्विच बंद केल्यासारखी अचानक बंद होणार नाहीये, तर ती झुरून झुरून कमी होणार आहे. ती खुरडून खुरडून आपण तिच्यातली ताकद कमी करणार आहोत. जागतिक प्रवाह आणि भारतामध्ये गेल्या दशकाभरामधलं राजकारण जे चाललेलं आहे ते राजकारण यांच्या वावटळीत त्यामुळे 3 शक्यता आपल्या लोकशाही पुढे शिल्लक राहतात. चौथी शक्यता आधी सांगतो आणि मग 3 शक्यता सांगतो, कारण मी त्या शक्यता सांगून थांबणार आहे. चौथी शक्यता अर्थातच अशी आहे की तुम्ही आणि मी, भारताचे सगळे नागरिक, ही जी सगळी वावटळ येते ती रोखून धरू आणि निदान जशी आहे तशी आत्ताची आपली लोकशाही कायम ठेवू. ही झाली चौथी शक्यता. पण एकूण जगातले प्रवाह आणि भारतातली एकूण परिस्थिती जर लक्षात घेतली तर जास्त वास्तव अशा कोणत्या 3 शक्यता होतात? तर पहिली अशी
जी इमिजिएट होईल, येत्या 10-1 वर्षात होईल असं मला वाटतं, ते म्हणजे या वावटळीमुळे आपली लोकशाही कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसेल. याचा अर्थ असा झाला की आपली लोकशाही कोपऱ्यात जाऊन बसेल म्हणजे नाममात्र राहील, नावाला राहील, संविधान शिल्लक राहील, सगळेजण त्या संविधानाच्या नावाने शपथ घेतील, सगळेजण त्या संविधानाच्या नावाने अश्रू ढाळतील, त्या संविधानाच्या आणाभाका घेऊन जे नवीन पार्लमेंट आता बांधली जाणार आहे तिथे सगळेजण पहिल्या पायरीवरती डोकं टेकवतील, पण आपल्या व्यवहारांमधून लोकशाही गायब होईल. या अर्थाने ती कोपऱ्यात जाऊन बसेल. ब्लॅक सिनारिओ नाही हा, ही वास्तव परिस्थिती असं मला वाटतं की लोकशाही नाहीशी होणार नाही, पण तरीही ती जवळपास दिसेनाशी होईल. दुसरी शक्यता जी आहे ती अशी, आणि तुम्हाला ती सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये फार ताकद असलेल्या ज्या गोष्टी असतात त्यांची स्मारकं बनवतात आणि ती समुद्रामध्ये बनवतात शक्यतो, कारण समुद्रात स्मारक बनवलं की मग ते परत आपल्याकडे येत नाही. तसं समुद्रातल्या स्मारकासारखं दिल्लीमध्ये लोकशाहीचं एक भव्य मंदिर उभं केलं जाईल आणि त्या भव्य मंदिरामध्ये या लोकशाहीच्या गजराची दैनंदिन व्यवस्था केली जाईल, पण दैनंदिन व्यवहारांमधून मात्र लोकशाही नाहीशी होईल. तिसरी सगळ्यात वाईट शक्यता, जी मला असं वाटतं की आत्ता येत्या 10-20 वर्षात भारतामध्ये शक्यता नाही, ती म्हणजे या वावटळीमधून आपली लोकशाही मागच्या दाराने पळून जाईल. यापैकी कोणती शक्यता आहे, कोणती नाही, हे इथल्या नागरिकांच्या आणि राज्यकर्त्यांच्या सार्वजनिक प्रज्ञेवरती अवलंबून असणार आहे. जर ही सार्वजनिक प्रज्ञा लोकशाहीच्या दिशेने अजूनही थोडी वळली तर कदाचित ही परिस्थिती जी आहे ती आहे तिथे थांबवणं आपल्याला शक्य होईल. आणि त्यामुळे आज या प्रश्नाचं उत्तर असं आहे की येत्या 10-1 वर्षांमध्ये आपल्या लोकशाहीचं चित्र कसं असेल, तर आहे पण आणि नाही पण अशी आपली लोकशाही असेल अशी शक्यता खूप जास्त आहे. हे अर्थातच काही फार आशावादी विवेचन नाही, पण विवेचन ही आशावादी असण्यापेक्षा कृती आशावादी असाव्या लागतात. विवेचन ही नेहमी चिकित्सक आणि नकारात्मक असतील तर आशावादी कृतींना वाव राहतो, म्हणून मुद्दाम मी हे तुमच्या पुढे मांडलं. ही संधी युनिक फाउंडेशनने दिली, याबद्दल मी त्यांचे आणि जे कोण तुम्ही ऐकताय त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. भारत सर संपवलंय मी. भारत सर डिस्कनेक्ट झालेत. ओके सर, काही प्रश्न चॅट बॉक्स मध्ये आहेत. इथं बऱ्याच गोष्टी दिसतात, तुम्ही वाचून दाखवलं तर तेवढले. हो सर. एक प्रश्न विचारलेला आहे की भारताची राज्यसंस्था जर मजबूत झाली तर लोकशाही समाप्त होईल का? नाही, मी असं नाही म्हणणार. राज्यसंस्था मजबूत होण्यामुळे थेट लोकशाही समाप्त होते असं नाहीये. याचं कारण असं आहे, आणि तो विरोधाभास आहे, की लोकशाहीसाठी सुद्धा राज्यसंस्था आवश्यक असतेच. आणि त्यामुळे जर राज्यसंस्था दुबळी असेल तर लोकशाहीला फायद्याचं नाहीये. मी जे बोलतोय ते असं आहे की राज्यसंस्था सशक्त होणं म्हणजे काय, तर कोणती कपॅसिटी राज्यसंस्थेची वाढली पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लोकांना सुविधा पुरवण्याची कपॅसिटी वाढणं, स्टेट कपॅसिटीचा अर्थ लोकांना सुविधा देण्याची कपॅसिटी वाढणं असा असायला पाहिजे. माझी तक्रार अशी आहे की ते न वाढता ज्याला दमनाची कपॅसिटी किंवा क्षमता असं म्हणतो आपण, ती वाढतीये, हे चांगलं नाहीये. पण अन्यथा जर कोणी असं नुसतं विधान केलं की भारताची राज्यसंस्था सबळ झाल्यामुळे लोकशाहीला धोका आहे का, तर मी असं म्हणेन की केवळ तेवढ्यामुळे थेट लोकशाहीला धोका असण्याचं कारण नाही. जर भारताची लोकसंख्या सबळ होऊन सगळ्यांना चांगल्या सुविधा देणं तिला शक्य झालं तर उलट इथली लोकशाही 4 पावलं पुढे जाईल. आणखी एक प्रश्न आहे की आपल्या देशात सुरुवातीपासूनच व्यक्तिपूजेला महत्व दिल्याने
लोकशाहीची वाटचाल ही आडवळणी गेल्याचे दिसते का? तो धोका सगळ्यांना माहिती आहे की खुद्द परत बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या सुप्रसिद्ध भाषणातही त्यांनी याचा उल्लेख केला होता की धर्मामध्ये वगैरे भक्तिभाव चांगला आहे, पण सार्वजनिक जीवनामध्ये भक्तिभाव असता कामा नये. पण मी त्याच्या पलीकडे जाऊन तुमचं लक्ष वेधीन. मला असं वाटतं की हो, व्यक्तींचं आकर्षण सगळ्याच लोकशाहीमध्ये असतं, त्याबद्दल भारताला केवळ दोष देण्याचं कारण नाही. ज्या पद्धतीचं आकर्षण ॲडनॉरचं जर्मनीला होतं, ज्या प्रकारचं आकर्षण चर्चिलचं एका टप्प्यावरती इंग्रजांना राहिलं, ज्या प्रकारचं आकर्षण द गॉलचं एका टप्प्यावर फ्रेंचांना राहिलं, ज्या प्रकारचं आकर्षण एका टप्प्यावरती आयझेनहॉवर किंवा केनेडींचं अमेरिकेला होतं, तसं आकर्षण नेत्यांचं असणं हा समाजाचा स्वभाव असतो. आणि मोठा जेव्हा समाज होतो आकाराने, तेव्हा व्यक्तींचं आणि नेत्यांचं आकर्षण हे पटकन लोकांच्या नजरेत भरतं. त्यामुळे मी केवळ तेवढ्यावरती थांबणार नाही. मी असं म्हणेन की व्यक्तिस्तोम ही गोष्ट आणि व्यक्तीचं आकर्षण याच्यात फरक केला पाहिजे. जेव्हा आपण व्यक्तीची पूजा करायला लागतो, जेव्हा आपण व्यक्तीचं स्तोम माजवतो, तेव्हा आपण हेल्दी किंवा निरोगी अशा आकर्षणाच्या पलीकडे जात असतो. याचं भान ठेवायला पाहिजे. हा खरा महत्वाचा मुद्दा आहे. आणि आंबेडकरांना जे म्हणायचं होतं ते हे आहे की भक्तिभाव ठेवू नका. ते काही नेतृत्वाच्या विरुद्ध नव्हते. लोकांनी नेतृत्व पाळू नये, मानू नये असं ते म्हणत नव्हते. एक आणखी एक प्रश्न असा आहे की या दशकामध्ये आणि सध्याची परिस्थिती बघता कोविडमुळं किंवा न्यू टेक्नॉलॉजी जी सध्या येऊ पाहते, त्याचा लोकशाहीवरती काय परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? आपण त्याचे परिणाम एका अर्थाने भोगतोय. उदाहरणार्थ एक परिणाम साधा असा झाला की एकीकडे आपण म्हणतोय की हे संसर्गजन्य आजाराचं संकट आपल्यावरती आलंय, पण या संसर्गजन्य आजाराच्या महासंकटामध्ये जर सगळ्यात दृश्यमान कोणी असेल तर ते पोलीस आहेत. ही काय भानगड आहे? पोलीस संसर्ग कसा काय दूर करणार आहेत? आणि त्याचा अर्थ असा झाला की आपल्या ह्या आता ज्या पद्धतीने आपण बघतोय त्या पद्धतीने संकटाकडे बघण्यामुळे लोकशाहीमध्ये थेट आपल्याला काही अडचणी येताना दिसतात. किंवा दुसरा जो मुद्दा मी अनेकांना हे विचारलं की लॉकडाऊनला नक्की कोणत्या कायद्याचं पाठबळ आहे, कोणत्या कायद्यात लॉकडाऊन हा शब्द आहे? मुळात नाही. आणि कुणाचं पाठबळ आहे त्याला? तर एपिडेमिक ऍक्ट जो आहे 1897चा प्लेगचा जो कायदा आहे त्याच्यावरती आपण एक तर भागवतोय, किंवा नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट वर भागवतोय. पण हे डिझास्टर नाहीये, कारण डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट मध्ये डिझास्टरची व्याख्या केलेली आहे. त्यामुळे त्याच्यावरती अर्थात काही लोकांनी माझ्यावर टीका केली. ते असं म्हणाले की परिणाम महत्वाचे आहेत, तुम्ही या बारीक सारीक गोष्टी काढताय त्या महत्वाच्या नाहीयेत. पण परिणामांच्या साठी म्हणून प्रक्रिया गुंडाळून ठेवणं हे त्याचं दुसरं उदाहरण आहे लॉकडाऊनमुळे होणाऱ्या अडचणीचं. आणि तिसरं मी ज्याचा उल्लेख केला टेक्नॉलॉजी, की टेक्नॉलॉजीचा माझ्या जीवनामध्ये होणारा हस्तक्षेप, या सर्व अर्थांनी या लॉकडाऊनमुळे भारतातच नाही जगभर हे होणार आहे. पण सैद्धांतिक पातळीवरती, आणि 2 मिनिटं जास्त घेऊन याचं उत्तर मी देतो, याचं कारण असं की सैद्धांतिक पातळीवरती हा जो परिणाम आहे तो जास्त महत्वाचा आहे. तो म्हणजे पब्लिक नावाची गोष्ट अदृश्य करून टाकण्याची ताकद लॉकडाऊन मध्ये आहे, आणि ते फार धोकादायक आहे. 4 महिने तुम्हाला असं दिसेल की जणू काही पब्लिक नावाची गोष्ट अस्तित्वात राहिलेली नाहीये. आहे तर कोण आहे? तर कर्फ्यू मोडणारे लोक आहेत, नाहीतर स्वयंसेवी बुद्धीने लोकांना मदत करणारे लोक आहेत, नाहीतर पोलीस आहेत. बाकी ज्याला पॉलिटिक्स म्हणतो आपण, त्या पॉलिटिक्स मधलं पब्लिक गायब झालेलं आहे. हे गायब होणं, पब्लिक गायब होणं हा लॉकडाऊनचा सैद्धांतिक परिणाम असणार आहे. आणि तो कदाचित लगेच भारतामध्ये लक्षात येणार नाही, पण भारतामध्ये तो आपल्याला जास्त जाणवणार आहे. सर, एक पीएमओ बद्दलचा प्रश्न आहे की एकूणच पीएमओच्या अधिकारांबद्दल अधिक काय सांगाल, असा एक प्रश्न आहे. आणि दुसरा त्याला जोडून दुसरा प्रश्न विचारला आहे की पीएमओ कार्यालयाची सत्ता केंद्रीकरणावर आवाज का उठवला जात नाही आणि कोणी आवाज उठवावा? बरेच प्रश्न आहेत. कोणी आवाज उठवायचा तर तो इतर कॅबिनेट मंत्र्यांनी उठवायला पाहिजे खरं तर पहिल्यांदा, तुमच्या माझ्यापेक्षाही. कारण पीएमओ मुळे काय होतं, आणि हे आज नाही झालेलं, इंदिरा गांधींच्या काळातही झालेलं आहे, की पीएमओच्या सत्तेमुळे नागरिकांच्या पेक्षा खरे अधिकार कमी जर कोणाचे होत असतील तर मंत्र्यांचे कमी होत असतात. आणि त्यामुळे तिथपासून ही सुरुवात व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आता ही जी रचना आहे ना पीएमओची, ती ऍडमिनिस्ट्रेटिव्हली जर विचार केला तर चुकीचं काही नाही आहे त्याच्यामध्ये. की प्राईम मिनिस्टर जर असेल तर त्यांनी सगळ्या मिनिस्ट्रीज मध्ये कोऑर्डिनेशन करण्यासाठी असायला पाहिजे.
पीएमओ. आणि मग तिथे आपल्याला वेबरचं महत्व कळतं. वेबरने जो नोकरशाहीचा सिद्धांत मांडला त्याच्या बरहुकून हे घडलं की कोऑर्डिनेशनसाठी तयार केलेली यंत्रणा ही डॉमिनेशनसाठीची यंत्रणा बनली. आणि त्यामुळे तिच्यासाठी नव्याने काय म्हणूयात त्याला संकेत, नियमावली प्राईम मिनिस्टर ऑफिसनीच आणि इतर मंत्र्यांनी, कॅबिनेटनी तयार करायला पाहिजे. ते जर झालं तर कोणते अधिकार मंत्र्यांचे आहेत आणि कोणते पीएमओचे आहेत, असाही त्या प्रश्नात रोग होता की पीएमओने काय करावं. पुन्हा मी त्याला गमतीने आणि खरं म्हणूनही उत्तर देईन की उदाहरणार्थ संसर्गजन्य रोगाची साथ जर पसरलेली असेल तर ती कशी पसरेल आणि पसरू नये म्हणून काय करावं हे पीएमओनी ठरवू नये. ते तज्ज्ञांना ठरवू द्यावं. त्याच्यासाठी हेल्थ मिनिस्ट्री आहे, त्यांना ते काम द्यावं. पीएमओनी मग त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन करावं. हे एक उदाहरण आहे. आपण जर उदाहरणं घेऊन पाहायला लागलो तर लक्षात येईल तुमच्या की कोऑर्डिनेशन आणि डॉमिनन्स याच्यामध्ये कसा फरक करता येईल. येस सर. सर एक प्रश्न असा आहे की आपल्याकडे स्वायत्त आयोग नाहीत, याचं कारण राज्यकर्त्यांना आपली सत्ता गमावण्याची भीती आहे. मग अशा वेळेस सर्वोच्च न्यायालयाने स्वायत्त आयोग व्हावे यासाठी मध्ये यायला नको का? याच्यात म्हणजे मुद्दा ब्रॉडली बरोबर आहे, पण मुळात आपल्याकडे अनेक स्वायत्त आयोग किंवा स्वायत्त संस्था आहेत. त्या स्वायत्तपणे स्वतः वागत नाहीत आणि त्यांना स्वायत्तपणे कोणी वागू देत नाही, ही खरी तक्रार आहे. म्हणजे रिझर्व्ह बँकेपासून सगळ्या स्वायत्त संस्था आहेत आपल्याकडे ज्या आहेत त्या, आणि तरी सुद्धा ते घडत नाही. सर्वोच्च न्यायालयाचा तुम्ही प्रश्न विचारलात, पण सर्वोच्च न्यायालयानेच ऑर्डर देऊन प्रकाश सिंग खटला नावाचा जो खटला आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की पोलिसांना कशी स्वायत्तता दिली पाहिजे हे सांगितलेलं आहे, पण ते पाळलं जात नाही. त्यामुळे प्रश्न स्वायत्तता पाळण्याच्या कल्चरचा आहे आणि त्याचा संबंध सैद्धांतिक पातळीवर आपण लोकशाहीचा अर्थ काय लावतो याच्याशी सुद्धा आहे. निवडून आलेल्या व्यक्तीला असं वाटतं की मी निवडून आलेलो असल्यामुळे कोणाही अधिकाऱ्यांनी माझं ऐकलं पाहिजे. मला असं वाटतं की स्वायत्ततेच्या व्याख्येत हे बसत नाही, पण आपल्याकडच्या सर्व निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना मात्र तसं वाटत असतं. आणि हा जो तणाव आहे तो हेल्दी असतो, तो लोकशाहीत असायला लागतो की निवडून आलेली माणसं काहीतरी मागतायत आणि ज्यांची स्वायत्त अधिकार आहेत ते काहीतरी वेगळं करतायत. पण त्या तणावाला लोकशाहीचं स्वरूप जेव्हा आपण द्यायला लागतो आणि म्हणतो की निवडून आलेले लोक जे म्हणतील ते झालंच पाहिजे, तेव्हा आपण कोणाची स्वायत्तता मान्य करत नाही. आणि म्हणून आपल्याकडे ही संस्थात्मकता नाहीये. अडचण आपल्या लोकशाहीमध्ये जी दिसते आपल्याला ती अशी की आपल्या संस्था स्वायत्तपणे काम करू शकतील अशा प्रकारचं ब्युरोक्रॅटिक आणि पॉलिटिकल कल्चर आपण गेल्या 60-70 वर्षांमध्ये निर्माण करू शकलो नाही. मग त्या कोणत्याही संस्था असू देत, म्हणजे न्यायालयापासून सगळ्या संस्थांना असणारी स्वायत्तता ही आपण नेहमीच अशी कुरतडत राहिलो. सर एक प्रश्न असा आहे मयूर शिरोडे यांचा की एकूण अथॉरिटेरिझम स्टेट जर का जगभरामध्ये वाढत असतील तर मग लोकशाहीतून फॅसिझम येत आहे का, आणि याला ग्लोबल आणि भारताच्या दृष्टीने कसे बघता येईल? एक तर पहिला मुद्दा त्याच्यातला असा आहे की जगात अजूनही धोका निर्माण झालाय, पण म्हणून सरसकट लोकशाहीचा पाडाव होऊन ऑथॉरिटेरियन पद्धती आल्या आहेत असं झालेलं नाहीये. नंबर 2, मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे लोकशाही मार्गानेच लोकशाही पोखरण्याचे कार्यक्रम चाललेले आहेत. आणि त्याच्याबद्दलचं जे सेलिब्रेटेड प्रसिद्ध पुस्तक आहे हाऊ डेमोक्रेसीज डाय, त्याच्या लेखकांनीच असं म्हटलेलं आहे मुलाखतीमध्ये एका की हे पुस्तक आम्ही लिहिलं याचं कारण जगाचं नाहीये, अमेरिकेमध्ये ट्रम्पमुळे लोकशाही कशी खलास होतीये हे आम्हाला दाखवून द्यायचंय. लोकशाही मार्गाने लोकशाही खच्चीकरण कसं होतं ते दाखवून द्यायचंय. आणि त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये थेट उठाव होऊन लोकशाहीच्या जागी फॅशिझम किंवा लोकशाहीच्या जागी हुकुमशाही असं काही येण्याची गरजच नाही. लोकशाही मार्गाने लोकशाहीच्या जागी बिगर लोकशाही पद्धती येतील आणि त्या स्वतःला लोकशाहीवादी म्हणवतील, अशी परिस्थिती आता जास्त दिसतीये. आणि शेवटचा मुद्दा फॅशिझम बद्दलचा आहे. फॅशिझम सैद्धांतिक पातळीवरती जो मांडला गेला आणि युरोपामध्ये जो उदयाला आला होता तसा गेल्या 100 वर्षांमध्ये जरी पुन्हा कुठे आलेला नसला तरी फॅशिस्ट टेंडन्सीज किंवा फॅशिस्ट प्रवृत्ती जगभर वेळोवेळी लोक वर काढतात आणि त्या प्रवृत्ती या निव्वळ
हुकुमशाहीपेक्षा जास्त धोकादायक असतात, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. ओके. सर, एक प्रश्न असा आहे की दिल्लीत आम आदमी पक्षाचा उदय आणि लोकशाही भवितव्य यावर कृपया आपले मत सांगा. या पक्षाने कामावर मते मागितली आणि पक्षनिधी लोकांकडून मिळवला. आणि एक त्याला जोडूनच मला असं वाटतं 2 प्रश्नाची जोड फक्त मी घालतोय. एक प्रश्न असा विचारलाय की एकूण लोकशाही संपवण्याचं काम जर का देशामध्ये सुरू असेल तर लोकशाहीच्या समर्थनार्थ नवीन चळवळी का उदयास येत नाहीत, असा एक प्रश्न विचारला. पहिला जो भाग आहे आम आदमी पक्षाचा, तो खूप आव आणून उभा राहिला होता. हे जरी खरं असलं तरी तो काही फार मोठा परिवर्तनवादी पक्ष कधीच नव्हता आणि निवडून आल्यानंतर तो तसा कधीच राहिलेला नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. असं तुम्ही म्हणू शकता फार तर की आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये पहिल्या 5 वर्षात बऱ्यापैकी बरा कारभार केला, पण तिथे फुलस्टॉप आहे. त्याच्या खेरीज आम आदमी पक्षावरती हे बर्डन लादायची गरज नाही की त्यांनी भारताची लोकशाही आणखीन बदलून टाकण्यासाठी काय केलं. ते करण्याची त्यांच्यामध्ये धमकही नाही आणि ते छोटा पक्ष आहे, तो दिल्ली पुरता पक्ष आहे. बाकी पंजाबमध्ये थोडंफार आहे पण बाकी कुठे तो नाहीये. दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये मी फक्त प्रश्न तुम्ही जो विचारताय त्याच्यातल्या पहिल्या भागात एक सांगेन की मला वाटतं असा काहीतरी शब्दप्रयोग त्याच्यात होता की लोकशाही संपवण्याचं काम चाललेलं आहे. आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की असं कॉन्स्पिरसी थिअरी म्हणून त्याच्याकडे बघायला नको. म्हणजे कोणीतरी ठरवून लोकशाही मुद्दाम संपवती असं नाही, तर त्याचा परिणाम लोकशाही कमी होण्यामध्ये होतोय इथपर्यंतच आपण बोललं पाहिजे. प्रश्न बरोबर आहे पण की मग याच्या विरुद्ध चळवळी उभ्या का राहत नाही. मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर उलटीकडनं आहे की जर चळवळी उभ्या राहू शकत असत्या आणि तितके आपण सगळे जागरूक असतो तर लोकशाहीची दुर्दशा येण्याची वेळ आलीच नसती. ती येते याचं कारण आपण बेसावध असतो. मी जो उल्लेख केला की पार 50 सालापासून इथली लोकशाही ही एक मोठी काहीतरी महत्वाकांक्षा आपण निर्माण केली. ती महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी लॉजिकली जे सगळं करायला पाहिजे ते पुरेसं आपण कधीच केलं नाही. आत्ता सध्या त्याहून कमी करतोय आणि त्यामुळे मोठ्या चळवळी आत्ता उभारण्याची शक्यता नाही. शिवाय चळवळी ज्या उभ्या राहतात जगभरात आणि त्या मोठ्या प्रमाणावर यशस्वी होतात तेव्हा त्यांची सुरुवात तरी निदान आधी ज्यांना चिमटा बसतो आणि ज्या प्रश्नांवर चिमटा बसतो त्यांच्यापासून सुरू होते. आपण आता बोलतोय ते तात्विक आहे सगळं की लोकशाही नावाची एक गोष्ट आहे, त्याची हे मुद्दे आहेत, ते घडत नाहीये, मग त्याच्या विरुद्ध लोकांनी काहीतरी करायला पाहिजे. जर आपण नागरिकांना जाऊन हे सगळं सांगायला लागलो तर ते म्हणतील हे सगळं ठीक आहे पण आमचे रोजचे जे प्रश्न आहेत त्याचं काय. आणि त्यामुळे लोकशाहीच्या वाटचालीमध्ये सुद्धा आणि तुम्ही ज्या चळवळी म्हणताय त्या चळवळींच्या उभारणीमध्ये सुद्धा थेट लोकांच्या जीवनातल्या प्रश्नांपासून जर चळवळी सुरू झाल्या आणि त्या चळवळींनी मग स्वतःच्या डोक्याने तत्वांशी जोडून घेतलं तर त्या चळवळी मोठ्या होतील. आणि हे तुम्हाला जगभरातल्या वेगवेगळ्या यशस्वी चळवळींच्या बाबतीत दिसेल. आणि म्हणून भारतामध्ये आत्ताच्या घडीला आपल्याला चळवळी दिसत नाहीत याचं कारण अशा प्रकारे लोकांच्या प्रश्नांसाठी लढायचं नाही आणि तत्वांसाठी जर लढायचं असेल तर ते मुख्यतः छोट्या चर्चांच्या वर्तुळांमध्ये घडतं. ते रस्त्यावरचं राजकारण, आंदोलनांचं राजकारण थेट सहजगत्या घडू शकत नाही. तुम्ही अगदी जयप्रकाशांच्या 74च्या आंदोलनाचा जरी विचार केला तरी तुम्हाला असं दिसेल की त्याच्या पाठीमागे भ्रष्टाचार होता, त्याच्या पाठीमागे विद्यार्थ्यांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत होता, त्याच्या पाठीमागे शिक्षणाची हेळसांड होती आणि म्हणून मग विद्यार्थी त्याच्यात पडले, तरुण पडले आणि अशा रीतीने ती चळवळ वाढत गेली 73 ते 74च्या दरम्यान. ती केवळ तात्विक मुद्द्यांवर नाही वाढली. भारतताईंनी हात वरी केलेत, त्यांना प्रश्न विचारू द्या. कोणाला? काही लोकांनी हात वरी करतायत, त्यांनी प्रश्न विचारावे. ते तुम्हाला ते मला दिसणार नाही. संतोष मुळे यांनी हात वर केला, मी त्यांनी विचारावा प्रश्न. संतोष मुळे. स्वप्नील देशपांडे सर आहेत, त्यांनी पण हात वरती केलाय. त्यांना मला वाटतं सांगायला लागेल अनम्यूट करा म्हणून.
गुड इव्हनिंग सर. सर येतोय माझा आवाज? हॅलो सर, माझा आवाज येतोय ना? हो येतोय, बोला बोला. Good evening, sir. My name is Swapnil. My question is, what is the impact of reservation policy on a Indian democratic process? Whether it is positive or negative, please comment on both the things. अरे हा म्हणजे याला प्रश्न तुम्हाला विचारतात ना स्पर्धा परीक्षेला, तसा प्रश्न झाला. त्याचं उत्तर येत असतं तर मी स्पर्धा परीक्षेला बसलो असतो आणि पास झालो असतो. बट सर, त्याच्याबद्दल खूप चर्चा झालेली आहे आणि मुख्यतः भारतामध्ये जे परिवर्तन घडून आलं त्या परिवर्तनाचा एक मोठा हिस्सा हा आरक्षणांच्यामुळे झालेला आहे असं अनेक अभ्यासकांचं म्हणणं आहे. आणि त्या अर्थाने ज्याला 1990च्या दशकामध्ये योगेंद्र यादवांनी डेमोक्रेटिक अपसर्ज असं म्हटलं होतं, त्याचाही संबंध या आरक्षणांशी आणि आरक्षणाच्या चळवळीतून निर्माण झालेल्या एनर्जीशी आहे. केवळ आरक्षणामधनं डायरेक्टली लोकशाहीचं पोषण होत नसतं, तर त्याच्यातून ज्या एनर्जीज निर्माण होतात त्यामुळे लोकशाहीला पोषक अशा पुढच्या काही गोष्टी घडायला मदत होऊ शकते. म्हणजे जर हे राजकारण नसतं आरक्षणांचं, तर उदाहरणार्थ लालू प्रसाद किंवा मायावती यांचं नेतृत्व उदयाला कधी आलं असतं का नाही माहिती नाही आपल्याला. या अर्थाने मला असं वाटतं की हे जे आरक्षणाचं राजकारण आहे आणि आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्याच्याकडे पाहत असताना केवळ नोकरशाही पुरता थँक्यू. का ते सांगितलं मी रे? कुठं दिसत मी का? राजेंद्र शिंदे यांनी हॅलो प्रश्न विचारा. हॅलो करा प्लीज. हॅलो हा डॉक्टर, हा बोला. हॅलो. गुड इव्हनिंग सर. हा सर, आपण जसं म्हटलं की सध्याच्या लोकशाही समोर 3 आव्हानं आपल्या समोर उभी आहेत, की पॉप्युलिझम प्लस मेजॉरिटेरियनिझम आणि चॉव्हिनिझम. तर ह्या वावटळीमध्ये सगळ्यात जगभरातल्या लोकशाही सापडल्यात आणि त्या कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसतील. तर त्या कोपऱ्यात जाऊ नये यासाठी आपण तात्पुरत्या बेसिसवरती कोणत्या गोष्टी करू शकतो? कारण एका दशकामध्ये तरी ह्या गोष्टी सुधारणार नसतील, ते ऍटलिस्ट तात्पुरत्या गोष्टी काय होऊ शकतात? तात्पुरत्या आणि छोट्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर मी जो उल्लेख केला सैद्धांतिक, त्या सैद्धांतिक मुद्द्याला सैद्धांतिक प्रतिवाद करून हा मुद्दा प्रस्थापित करायला लागेल की राष्ट्र आणि लोकशाही या परस्पर विसंगत गोष्टी नाहीयेत. हे झालं अकॅडमिक स्वरूपाचं काम. दुसरं आपल्याला सगळ्यांना जे करायला लागेल, कुठल्याही देशातले नागरिक असतील तरी, ते म्हणजे पॉप्युलिझम नावाच्या गोष्टीपासून जेवढं सावध स्वतःला करता येईल आणि आपल्या आजूबाजूच्यांना करता येईल तेवढं करावं लागेल. याचं कारण पॉप्युलिझम हा लोकशाहीशी इतका जवळून जोडल्यासारखं वाटत असतं लांबनं पाहिलं तर, की त्यामुळे पटकन लक्षातही येत नाही की याच्यामध्ये लोकशाहीला धोका काय आहे. आणि त्यामुळे पॉप्युलिझम पासून होणारा बचाव ही दुसरी गोष्ट आहे. तिसरी मी जे सांगितलं त्याच्यातच अभिप्रेत असलेली गोष्ट जी आहे ती म्हणजे प्रोसिजर्स, प्रक्रिया, कार्यपद्धती आणि संस्था यांचं महत्व लक्षात घेणं आणि ते वाढवणं हे सगळ्या समाजांमध्ये होण्याची गरज आहे. पण भारताच्या संदर्भामध्ये त्याची गरज ही जास्त आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण जर बघायला लागलो तुकडे करून, तर मग आपल्या लक्षात येईल की आहे त्या परिस्थितीत का होईना पण निदान लोकशाही आहे ती टिकवणं आणि तिच्यामध्ये जी जाण असेल ती वाढवणं हे होऊ शकतं का? हॅलो. नक्की सर, धन्यवाद. हॅलो. हॅलो सर. बोला. हा सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे की आजकाल मीडियामध्ये किंवा जिकडे तिकडे मोदी सरकार असं म्हटलं जातं, तर यामध्ये भारत सरकार हा शब्द असा दुर्मिळ झालेला आहे असं वाटत नाही का? याचं आपण काय विश्लेषण कराल? नाही ठीक आहे. म्हणजे हा सिमेंटिक्सचा मुद्दा आहे असं मला वाटतं. कारण जर पूर्वीच्या काळामध्ये नेहरू सरकार म्हटलेलं असेल किंवा इंदिरा सरकार म्हटलेलं असेल तर काय, साधारणपणे सगळी सरकारं ही त्या सरकारचं नेतृत्व करणाऱ्याच्या नावाने ओळखली जातात. याच्यात फार काही चूक आहे असं मला वाटत नाही. प्रश्न त्यामुळे त्यांना मोदी सरकार म्हणायचं का भारत सरकार म्हणायचं का भाजप सरकार म्हणायचं हा नाहीये. तर जे काही म्हणायचं ते म्हणून त्या सरकारचं मूल्यमापन केलं जातंय का नाही हा खरा प्रश्न आहे. ते मूल्यमापन केलं जात असेल तर काही नाव असलं त्याला तरी हरकत नाही. थँक्यू सर. हॅलो सर. सर हॅलो सर. हॅलो
मला 2 प्रश्न विचारायचे होते. हॅलो सर, मला 2 प्रश्न विचारायचे होते. पहिला प्रश्न की आपल्या इंदिरा गांधीच्या काळात म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून आपल्याकडे इकडे नेपोटिझम आहे आणि आपण एशियन हिस्ट्रीमधून पाहिलं आणि इंग्लिश हिस्ट्रीमधून पाहिलं की नेपोटिझम आतापर्यंत आपल्या भारतात प्रॉब्ली म्हणजे आपण आपल्या सोसायटीमध्ये जाऊ नाही शकत नाहीये आणि ते लोकशाहीसाठी दायक आहे. तर नेपोटिझम म्हणजे लोकशाहीकडून कसं दूर करता येईल, म्हणजे स्लोली ते आपल्या समाजातून कसं दूर करता येईल? असं आहे, दूर कसं करायचं हे दरवेळेला आपल्याला सगळ्यांना मिळून ठरवायला लागेल. त्याला काही फॉर्म्युला असं उत्तर नसतं. फक्त मी एक तुमच्या नजरेला आणून देईन ते असं की अशा लोकशाहीमध्ये सुद्धा, ज्याला तुम्ही नेपोटिझम असं म्हणता किंवा कुटुंब वर्चस्वाची राजकारणाची पद्धत ज्याला तुम्ही म्हणाल, त्या राजकारणामध्ये सुद्धा कधीतरी का होईना पण त्यांनी पुढे काय केलं सोडून द्या, पण लालू प्रसाद हे उदयाला आले, त्यांना नेपोटिझम नव्हता तरी ते उदयाला येऊ शकले, हे लोकशाहीचं महत्व आहे. मायावती उदयाला येऊ शकल्या, त्यांच्या पाठीमागे अशा प्रकारची कुटुंब वर्चस्वाची परंपरा नव्हती. दुसरा भाग त्याचा हेही लक्षात ठेवला पाहिजे की काही प्रमाणात सगळीकडेच नेहमी अशा प्रकारच्या कौटुंबिक लाग्या बांधण्यांचं आकर्षण असतं. ते काही अमेरिकेत नाहीये असं नाहीये, अमेरिकेत त्याचं प्रमाण कमी आहे फक्त, म्हणून ते डोळ्याला आपल्या खूपच नाही, पण ते अमेरिकेत आहे. अमेरिकेमध्ये सेनेटर्स किती आहेत आणि त्यांचे किती सेनेटर्सचे पुढे त्यांच्याच घरातले कोणीतरी सेनेटर्स होतात हे जर तुम्ही पाहायला लागलात तर तुम्हाला असं दिसेल की तो नेपोटिझम पेक्षा पॉलिटिक्स करण्यासाठी लागणारे रिसोर्सेस कुणाला कसे मिळू शकतील याचा मुद्दा असतो. माझ्या घरातलं जर कोणीतरी पॉलिटिक्स करणार असेल तर पॉलिटिक्स करायला लागणारे रिसोर्सेस माझ्याकडे जास्त सहजगत्या उपलब्ध असतात आणि त्यामुळे स्वाभाविकपणे ते घडतं, हेही आपण पाहिलं पाहिजे. वेगळ्या भाषेत मी असं म्हणेन की हो, कुटुंब वर्चस्व हे लोकशाहीमध्ये नेहमीच अडचणीचा मुद्दा आहे, पण त्याच्यामधून थेट लोकशाहीला आज धोका निर्माण होतोय का असं जर तुम्ही विचारलं तर मी म्हणेन मला माहिती नाही की तो इतका महत्वाचा मुद्दा आहे का. इंदिरा गांधींनी ज्या पद्धतीने नेपोटिझम आणला त्यामुळे तो धोका वाढला, म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी ते राजकारण केलं त्यामधून तो धोका वाढला, अन्यथा तो धोका वाढत नाही. पण सर, जर जाणीवपूर्वक असा प्रयत्न केला गेला की माझ्याच परिवाराची सत्ता पुढे चालली पाहिजे तर मग तो निश्चितच एक वंशवादी धोका आहेच ना, जसं जुन्या काळात राजेशाहीच्या काळात होत होतं. बरोबर आहे, म्हणूनच मी इंदिरा गांधींचं उदाहरण तेवढ्यासाठीच दिलं की त्यांनी आग्रहाने असा प्रयत्न केला की संजय गांधींनी राजकारणात येऊन पक्षाचं नेतृत्व करावं आणि संजय गांधींच्या मृत्यूनंतर राजीव गांधींना रातोरात बोलवून घेऊन राजीनामा द्यायला लावून राजकारणात आणून पक्षाचं सरचिटणीस केलं गेलं. हे तुम्ही म्हणता त्या चौकटीमध्ये बरोबर बसतं आणि त्या अर्थाने मी ते उदाहरण तुम्हाला दिलं. सर, माझा सेकंड प्रश्न असा, हॅलो सर, सेकंड प्रश्न असा होता की आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की आपल्या भाईंना प्रशिक्षण नाही मिळालेलं आहे वोटसाठी, म्हणजे ऍज अ वोटर आपल्याला प्रशिक्षण नाही भेटलेलं आहे. तर आपण कोविडचा जो संदर्भ बघू शकतो आणि जे मायग्रंट्स बरोबर जे झालेलं आहे ते आपण प्रशिक्षण संदर्भात बघू शकतो का? आपल्याला आता प्रशिक्षण भेटत आहे की ऍज अ वोटर म्हणून आपल्याला प्रशिक्षण भेटून राहिलं, म्हणजे हा प्रसंग झाला मायग्रंट्स बरोबर, जे म्हणजे 1.5 करोड लोक पैदल चालले आणि तो प्रशिक्षण असू शकतो का आपल्या ऍज अ वोट म्हणून? कसं आहे, एकदा राजकारणाला सुरुवात झाली की मतदारांना सगळ्याच गोष्टींमधून अनुभव मिळतो आणि आत्ताच्या या संकटाच्या काळामध्ये हा अनुभव जास्त मिळालेला आहे. फक्त मी असं म्हणेन की जर तुम्ही मायग्रंट्सना प्रशिक्षण मिळालं असं मानत असाल तर ते फार महागात पडलं प्रशिक्षण. त्यांना मैलोनमैल चालत जायला लागलं राहून, हे काही चांगलं नाही आणि त्यामुळे त्याला प्रशिक्षण नाही म्हणता येणार. प्रशिक्षण याचा अर्थ कसं राजकारणामध्ये आपण वावरायचं याचा अनुभव येणं नागरिक म्हणून, असा प्रशिक्षणाचा अर्थ असतो आणि तो गेल्या 16 निवडणुकांमधून आपल्याला मिळालेला आहे आणि त्या अर्थाने आज हा मुद्दा माझ्या मते फार महत्वाचा आता राहिलेला नाही. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो सर. बोला. हॅलो सर. बोला, येतोय आवाज. सर, माझा प्रश्न असा होता की जीएसटी मुळे आणि मुख्यतः सरकारच्या आर्थिक धोरणामुळे राज्यांचं केंद्रांवर असलेलं अवलंबित्व वाढत आहे. मग येणाऱ्या काळात त्याचा लोकशाहीवर आणि एकूणच केंद्र आणि राज्य संबंधावर काय परिणाम होतील?
टेक्निकली जीएसटी मध्ये कसं आहे माहितीये ना, की खरी कल्पना किंवा रचना त्याची जी आहे त्याच्याप्रमाणे असं व्हायला हवं होतं की राज्यांना एक निश्चित त्याच्यातला वाटा मिळेल. बरोबर. हे जर झालं तर मग जीएसटी बद्दल नाही तक्रार करता येणार. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते आत्ताच्या जीएसटीच्या रचनेमध्ये केंद्राने पैसे गोळा करून राज्यांना सर 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 हॅलो सर बोला. हा सर, लोकशाहीच्या संदर्भाने माझा प्रश्न आहे या ठिकाणी की ही लोकशाही सुरक्षित राहावी, ही लोकशाही धोक्यात येत आहे, आलेली आहे, असा जो काही अपप्रचार जो आहे इंदिरा गांधीच्या काळापासून या ठिकाणी करण्यात आला. आणि त्यामध्ये त्याच्यापूर्वी लोहियाचा जो काही सिद्धांत होता की लोहियाने सुद्धा काँग्रेसेतर सरकारची भूमिका मांडत आली, पण नंतरच्या काळामध्ये काँग्रेस विरोध हा इतका झाला की म्हणजे त्याच्यामुळं ज्या लोकांनी काँग्रेसला विरोध करून सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न केला, पण नंतरच्या काळामध्ये जे लोक काँग्रेसला विरोध करत होते ते प्रत्येक राज्यातून आपापच कमकुवत होत गेले किंवा ते आपापसामध्ये फूट दूर होत गेले आणि त्याच्यामधून बीजेपीला या ठिकाणी संधी मिळत गेली आणि बीजेपी प्रबळ होत गेली. मला असं म्हणायचं आहे की ज्या लोकांनी काँग्रेसला विरोध करत बीजेपीला पाठिंबा दिला त्या अर्थाने हे जे काही विरोधक होते काँग्रेसचे तेच खऱ्या अर्थाने लोकशाहीचे मारेकरी नाहीत का असं मला म्हणता येईल. कसं आहे, त्या टप्प्यावरच्या राजकारणामध्ये आपल्याला जो पक्ष धोकादायक वाटतो त्याला मदत करणारे हे आपण धोकादायक मानतो. त्या अर्थाने ब्रॉडली तुम्ही म्हणता ते मला मान्य आहे. फक्त माझं म्हणणं त्याच्या पुढचं आहे की राजकारणामध्ये जे पक्ष राजकीय पक्ष म्हणून काम करत असतात त्यांना टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या भूमिका घ्यायला लागतात आणि तशा त्यांनी घेतल्या. काही जण भाजप बरोबर गेले, मग ते सोडून देऊन सुद्धा परत आले, हेही आपण पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे हा जो तुमचा मुद्दा पलीकडे जाऊन करायला पाहिजे, केवळ राजकीय पक्षांपुरता विचार करायला. माझा एक प्रश्न आहे, एकंदरीत कोरोना नंतर जागतिक स्तरावर एखादं सरकार किंवा एखादी यंत्रणा तयार होऊ शकते का? अगदीच नाही, काहीच शक्यता नाही. जागतिक पातळीवरचं राजकारण ज्या गुंतागुंतीत अडकलेलं आहे ते जर लक्षात होण्याची सुतराम शक्यता. हॅलो एक मिनिट जरा मी थांबवतो. ऐका ना, एक मिनिट मी थांबवतो तुम्हाला आणि मध्ये काही महत्वाचे प्रश्न आहेत ते मी सरांना वाचून दाखवतो आणि विनंती करतो की आधी त्या प्रश्नांची उत्तर द्यावी. प्रदीप पुरंदरे यांचे धार्मिक बहुसंख्याक वादामुळे विकासाच्या प्रश्नांवरील आंदोलने व राजकारण संपले का? काय प्रश्न? काय धार्मिक बहुसंख्याक वादामुळे विकासाच्या प्रश्नांवरील आंदोलने व राजकारण म्हणजे दुय्यम महत्व येतं, कारण धार्मिक राजकारण जे असतं ते भावनिक असतं आणि त्यामुळे विकासाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतं किंवा विकासाच्या प्रश्नावर राजकारण करणाऱ्यांना ते पुरेसं करता येत नाही. येस, तर एक प्रश्न असा आहे की एकूणच जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणानंतर विकास आणि सामाजिक न्याय किंवा कल्याणकारी राज्य यात झालेला विरोधाभास आणि त्याची काय कारण आहेत? कसं आहे, हा प्रश्न व्यापक आहे की उदारीकरणानंतर जगभर एकूण जनतेचं काय करायचं याच्याबद्दलचे नवे नवे प्रयोग सुरू झाले आणि त्याच्यातला एक प्रयोग असा होता की ज्याला इकॉनॉमी असं आपण म्हणतो, ती इकॉनॉमी पाहून घेईल आपलं काय करायचं ते, राज्य संस्थेने त्याच्यात पडू नये. भारतामध्ये तसं नाही झालेलं हे तुम्ही लक्षात घ्या. भारतामध्ये ज्याला आपण म्हणतो सोशल सेक्टरवरचा खर्च हा कमी न होता वाढलेला आहे आणि त्यामुळे भारतात ते झालेलं नाहीये. ते 90च्या दशकात भारतात होत होतं कारण भारताची अर्थव्यवस्था तेव्हा कोसळलेली होती. येस, मला असं वाटतं आता वेळ होत आली आहे, आपण थांबायला पाहिजे. काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तर कदाचित काही प्रश्न मांडणीच्या ओघामध्ये येऊन गेलेली आहेत. राहणार, सगळे प्रश्नांची होणारच नाहीत उत्तर ना. हो हो हो. एक शेवटचा फक्त प्रश्न जो आलाय तो आपण मी घेतो सर शेवटचा म्हणून, आणि त्यानंतर मग मी मुक्ता मॅडम दैनिक फाउंडेशनच्या संचालकांना विनंती करेल की त्यांनी समारोप करून आभार मानावे. एक शुभम चव्हाण यांचा प्रश्न असा आहे की गांधींच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी नागरिक आणि सिव्हिल सोसायटीकडून काय अपेक्षित आहे
आणि स्वराज्य या संकल्पनेची दिशा बदलली आहे असे आपण म्हणू शकतो का? एक तर असं आहे की गांधींच्या संकल्पनेतला भारत या नावाची जी गोष्ट आहे त्याचे अनेक काय म्हणूयात आयाम आहे, पण त्यांनी सरकार चालवण्यासाठी म्हणून होतं ते असं होतं ज्याला आपण म्हणूयात त्यांचं आदर्श, तो म्हणजे शेवटचा माणूस तुमच्या धोरणाचं ठरवणार. आता हे दिसायला काव्यात मला असं वाटतं की सूत्र म्हणून अजूनही ते पाळण्यासारखं आहे. तो सगळ्यात अडलेला माणूस आहे, तो तुमच्या धोरणांच्या केंद्रस्थानी असतो. भारताच्या एकूण वाटचालीचं मध्यम वर्ग, सुस्थितीत असलेला वर्ग. धन्यवाद सर. मी बाकीचे तुमचे माईक म्यूट करून ठेवा आता प्लीज. सगळ्यांचे म्यूट नाही सर, ते काय आलंय अडचण आली आहे जरा तांत्रिक. मी मुक्ता कुलकर्णी मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी समारोप करून आभार मानावेत. धन्यवाद. कृपया उत्तर कंप्लीट करा सर, मी ऐकतो. नाही थांबतोय आपण, इथे थांबायला लागेल. हा मॅडम बोला. धन्यवाद भारत. करोना महामारी आणि त्याला भारतीय राज्य संस्थेनं प्रतिसाद म्हणून जी लॉकडाऊनची स्ट्रॅटेजी अवलंबली त्यामुळे एक अभूतपूर्व अशी परिस्थिती सर्वत्र निर्माण झाली आणि आपल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक परिवेशातील ज्याला गुड, बॅड आणि अगली असे म्हणता येतील असे विविध पैलू लख्खपणे सामोरे आले. आपल्या समाजात वाढत जाणाऱ्या जातवर्गीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि लिंगभावात्मक दऱ्या या अधिकच ठळक आणि उग्रपणे दृश्यमान झाल्या आणि या सर्व परिस्थितीचा, या अरिष्टाच्या ज्या अनेक पदर आणि गुंतागुंती आहेत त्यांचा समग्रपणे विचार करणं आणि त्यांचा अन्वयार्थ लावणं हे आम्हाला अत्यावश्यक वाटू लागलं. आणि त्यातूनच द युनिक फाउंडेशनच्या भारत पाटील आणि विवेक घोटाळे यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नांमधून ही प्रस्तुत ऑनलाईन व्याख्यानमाला आकाराला आली आहे. आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अतिशय त्वरित असा प्रतिसाद देऊन विविध मान्यवरांनी या व्याख्यानमालेत अतिशय अभ्यासपूर्ण आणि विचारप्रवर्तक अशी मांडणी केली. त्याबद्दल मी त्या सर्वांचे म्हणजे डॉक्टर अनंत फडके, सीमा काकडे, संजीव चांदोरकर, माधुरी दीक्षित, विजय कुंजीर, प्राध्यापक दिलीप चव्हाण, किशोर दरक, खासदार कुमार केतकर, किशोर बेडकेहाळ, प्रदीप पुरंदरे आणि आजच्या समारोपाच्या व्याख्यानाचे व्याख्याते प्राध्यापक सुहास पळशीकर सर यांचे अतिशय मनापासून आभार मानते. ऑनलाईन व्याख्यानमालेचा द युनिक फाउंडेशन हा युनिक फाउंडेशनचा तसा पहिलाच प्रयत्न होता आणि त्याला झूम आणि फेसबुकच्या माध्यमातून विविध मान्यवर अभ्यासक, कार्यकर्ते, प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षक, पत्रकार आणि विशेषतः विद्यार्थी यांनी अतिशय भरभरून प्रतिसाद दिला. आणि तसंच म्हणजे प्रत्येक व्याख्यानानंतर ही चर्चा अतिशय गांभीर्याने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल या सर्व साक्षेपी श्रोत्यांचे मी अतिशय मनापासून आभार मानते. खरं तर हा प्रतिसाद द युनिक फाउंडेशनसाठी अतिशय उत्साहवर्धक ठरलेला आहे आणि त्यातूनच आम्हाला अशा यापुढेही मराठी आणि इंग्रजीमधून ऑनलाईन किंवा नंतर परिस्थिती अनुकूल झाल्यावर ऑफलाईन ही व्याख्यानमाला सुरू ठेवण्याचं बळ मिळालेलं आहे. अनेक श्रोत्यांनी ही व्याख्याने नंतरही उपलब्ध करून द्यावीत अशी विनंती, आग्रहाची विनंती केली आहे. तर ती डोक्यात ठेवूनच द युनिक फाउंडेशनच्या फेसबुक पेजवर ही सर्व व्याख्याने उपलब्ध राहतीलच, शिवाय नंतरच्या काळात ती युट्यूबवर देखील उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच ही सर्व व्याख्याने एकत्र करून त्यांची एक पुस्तिका प्रकाशित करण्याचा देखील युनिक फाउंडेशनचा मानस आहे. या संदर्भातील आणि तसेच द युनिक फाउंडेशनच्या नवनवीन उपक्रमांबद्दल आणि कामाबद्दल इतर अपडेट्स जाणून घेण्यासाठी द युनिक फाउंडेशनच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपणा सर्वांनी संपर्कात राहावे अशी मी विनंती करते आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.